अभ्यास केला पाहिजे 360 डिग्री. जय हिंद मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर आज आपल्याला बघायचे DMER आणि DHS साठी जे महत्वाचे नर्वस सिस्टीम मधून जे क्वेश्चन विचारू शकतात ते आज आपण इथं बघणार आहे. ओके. आता आपण जे हे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन स्वतःहून बनवलेले नाहीत. हे क्वेश्चन्स आपण जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, एम्सचे असतील, RRBचे असतील, ESICचे असतील, त्याच्यामधून घेतलेले क्वेश्चन्स आहेत. मग आपलं काय म्हणणं आहे, DMER आणि DHS चा अभ्यास असा करायचा म्हणजे एम्स सारखा अभ्यास करायचा, जेणेकरून DMER आणि DHS आपल्याला सोपी वाटली पाहिजे. समजले हो? हा. मग त्या अनुषंगाने आपण काय करणार आहेत आता? आपण एम्स मध्ये, RRB मध्ये, ESIC मध्ये जे नर्वस सिस्टीमचे क्वेश्चन झालेले आहेत ते आज आपण इथं बघायचे. कोणाच्या दृष्टिकोनातून? DMR आणि DHS च्या दृष्टिकोनातून. ओके. तर चला, आजचा आपला टॉपिक आहे नर्वस सिस्टीम. ठीक आहे. नर्वस सिस्टीम वरती सगळ्यात पहिला क्वेश्चन काय आहे बघ, काय म्हणतोय आपल्याला क्वेश्चन. बॉडीज सिस्टीम दॅट कंट्रोल अँड कोऑर्डिनेट ऑल बॉडी ऍक्टिव्हिटीज. अशी कोणती बॉडीची सिस्टीम आहे जी कंट्रोल करायली आणि कोऑर्डिनेट करायली पूर्ण शरीराच्या हालचालीला, असा प्रश्न विचारतो. शरीराच्या हालचालीला कंट्रोल करणारी आणि कोऑर्डिनेट करणारी. कंट्रोल अँड कोऑर्डिनेट लक्षात काय आली माझ्या? सर कंट्रोल कोण करते? सेरेब्रम करते सर. आणि कोऑर्डिनेट कोण करते सर? सेरेबेलम करते. म्हणजे कोण आहे सर? हे ब्रेनचे दोन टाईप आहेत, ब्रेनचे दोन पार्ट आहेत सर, है ना. मग ब्रेन कशामध्ये येतो सर? नर्वस सिस्टीम मध्ये येतो. मग काय म्हणून लक्षात येईल माझ्या? नर्वस सिस्टीम. आता नर्वस सिस्टीम मध्ये कोणाच्या अंडर मध्ये येणार सर हे ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड? सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या अंडर मध्ये येतात सर. काय काय येते सर? ब्रेन येते अँड स्पायनल कॉर्ड येते सर. ठीक आहे. माझा आन्सर कोणता आहे सर? माझा आन्सर आहे बी. लय सोपा होता सर हा क्वेश्चन. ठीक आहे, काय अडचण नाही. सोपा होता तर सोपा होता. आता पहिलं ऑप्शन काय म्हणाले बापू मला इथं? हा बघ, लक्षात ठेव. आपला दृष्टिकोन काय आहे? आपलं म्हणणं काय तुला? अभ्यास कसा केला पाहिजे? अभ्यास केला पाहिजे 360 डिग्री. म्हणजेच वर्तुळाकार अभ्यास करायला पाहिजे. चारही बाजूने त्या क्वेश्चनला बघायचं, त्या क्वेश्चन्सच्या ऑप्शन्सला बघायचं, जेणेकरून दुसऱ्या ऑप्शन वरून जर क्वेश्चन आला तर त्या क्वेश्चनचा आन्सर तुला देता आला पाहिजे. समजायला काय म्हणाले मी इथं? आता हे प्रश्न काय म्हणतो होता आपल्याला? कंट्रोल अँड कोऑर्डिनेट्स बॉडीज ऍक्टिव्हिटी म्हणाले. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण नर्वस सिस्टीम म्हणाले. पण या ठिकाणी जर इथं एक शब्द आला असता, विच सिस्टीम कंट्रोल अँड कोऑर्डिनेट, नाही नाही, विच सिस्टीम कंट्रोल द फंक्शन ऑफ बॉडी बाय प्रोड्युसिंग केमिकल्स. बाय प्रोड्युसिंग केमिकल्स म्हणजे काय आहे सर इथं माहिती का? जी एंडोक्राइन सिस्टीम आहे का सर? एंडोक्राइन सिस्टीम, ही एंडोक्राइन सिस्टीम आहे ना सर, ही काय करते माहिती का? प्रोड्यूस केमिकल्स. ह्या केमिकल्सलाच आपण काय म्हणतात? हॉर्मोन्स म्हणतात. प्रोड्यूस केमिकल्स टू रेग्युलेट अँड कंट्रोल बॉडीज फंक्शन. बघ, इथे क्वेश्चन दुसरा काय तयार झाला? इथे तुझा क्वेश्चन आला असता तुला, विच सिस्टीम रेग्युलेट बॉडीज फंक्शन अँड कंट्रोल बॉडी बाय प्रोड्युसिंग हार्मोन. म्हणजे अशी कोणती सिस्टीम आहे जी बॉडीच्या फंक्शन्सला कंट्रोल करते? कशाच्या द्वारे? केमिकल्सच्या द्वारे. प्रोड्यूस केमिकल्स करते आणि त्याच्याद्वारे ते बॉडीला कंट्रोल करते. तर काय सांगायचं? एंडोक्राइन सिस्टीम होती सर तिथं. ठीक आहे. आता इथं जर मला जर क्वेश्चन असा आला असता सर, विच सिस्टीम इम्पॉर्टंट फॉर व्हॉलंटरी कंट्रोल्स. कोणत्या? व्हॉलंटरी कंट्रोल्स. मग कोणता सांगणार मी सर? मस्क्युलोस्केलेटल. मस्क्युलोस्केलेटल काय करते सर ही सिस्टीम? मला स्ट्रक्चर प्रोव्हाइड करते सर. स्ट्रक्चर अँड व्हॉलंटरी कंट्रोल्स. समज रे, व्हॉलंटरी कंट्रोल्स म्हणजे कोणते सर? ऐच्छिक शक्तीनुसार चालणारे. म्हणजे ब्रेन कडून जी आज्ञा यायली ती आज्ञा काम करावं लागेल ना, ती आज्ञा काम करण्यासाठी मसल्स पाहिजेत. मसल्स पाहिजेत, त्याच्यानंतर तुझं स्केलेटल पाहिजे. त्या दोघांचं जेव्हा कॉम्बिनेशन होईल तेव्हा मस्क्युलर स्केलेटल सिस्टीम तयार होती. आणि ती काय करते? आपल्या बॉडीला एक स्ट्रक्चर देते आणि मदत करते. कशामध्ये सर? मोमेंट्स मध्ये मदत करते सर, व्हॉलंटरी मोमेंट्स मध्ये. व्हॉलंटरी कंट्रोल्स होतात कशामध्ये? मस्क्युलर स्केलेटल मध्ये.
त्याच्यानंतर आहे सर हे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये काय होते सर, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये न्यू लाईफ फॉर्मेशनचं काम होते. नवीन लाईफ, एक नवीन लेकरू तयार होण्याचं काम कशामध्ये होते, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये होते. ही झाली रिप्रोडक्टिव्ह. क्वेश्चन असा अभ्यास जर केला तर समज ह्याच ठिकाणी जर दुसऱ्याकडून बी क्वेश्चनचा आन्सर विचारला असता, त्यांना प्रश्न विचारला असता तर ते तुला आलं असतं. काऊन बाबा, कारण तू अशा दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास केला. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, सेकंड क्वेश्चन काय म्हणतो आपल्याला, द सपोर्टिव्ह सेल ऑफ नर्वस सिस्टीम्स आर. बघ विचार कर काय म्हणलेले प्रश्न, नर्वस सिस्टीमचा सपोर्टिव्ह सेल विचारलाय. सपोर्टिव्ह म्हणजे सपोर्ट करणारा, सपोर्टिव्ह सेल. सपोर्टिव्ह सेल मी तुला नर्वस सिस्टम शिकवताना सांगितली होती. सपोर्टिव्ह सेल कोणाला म्हणायच्या, न्यूरोग्लिया असतात. न्यूरोग्लिया लक्षात घे. न्यूरो मीन्स न्यूरॉन्स, ग्लिया मीन्स सपोर्ट करणाऱ्या सेल. न्यूरोग्लिया सेल्स ज्या असतात सर त्या काय करतात, सपोर्ट करतात सर कशाला, नर्वस सिस्टीमला, म्हणजेच न्यूरॉन्सला सपोर्ट करतात. आणि नर्वस सिस्टीमचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट कोणाला म्हटलं जाते, न्यूरॉनला म्हणलं जाते सर. मग न्यूरॉनला सपोर्ट केलं काय आणि नर्वस सिस्टीमला सपोर्ट केलं काय, एकूण एकच गोष्ट व्हायली की नाही, है ना. मग न्यूरॉन्सला सपोर्ट करणार कोण आहे सर, न्यूरोग्लिया नावाची सेल आहे. आता ह्या न्यूरोग्लिया सेल जी आहे सर, ह्याच्या शेवटी मला काय दिसेल, ग्लिया नाव दिसेल सर. ह्याच नावापासून मग एक ग्लियल सेल निर्माण झालेली. त्याच न्यूरोग्लिया सेलला काय म्हटलं जाते, ग्लियल सेल. ग्लियल सेल. मग मला सांग, सपोर्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ नर्वस सिस्टीम म्हणलं तर काय म्हणणार मी सर, ग्लियल सेल. कुठे आहे आपला ऑप्शन, टी सेल आहे सर. दुसरा ऑप्शन आहे स्टीम सेल, तिसरा ऑप्शन आहे ग्लियल सेल. मला ऑप्शन भेटला सर, ग्लियल सेल ऑप्शन आहे. आता हे जे ग्लियल सेल आहे, न्यूरोग्लिया आहे सर, ही जी न्यूरोग्लिया आहे ना, या न्यूरोग्लिया मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ सेल प्रेझेंट असतात. त्या सगळ्या सेल्सला मिळून एकत्रित येऊन काय तयार होती, न्यूरोग्लिया तयार होती. आता या न्यूरोग्लिया मध्ये कोणते कोणते सेल असतात सर, बघ मी तुला सांगतो. हे जे न्यूरोग्लिया आहे ना, याच्यामध्ये सगळ्यात पहिलं तर असते तुझा ऍस्ट्रोसाइट्स. ऍस्ट्रोसाइट्स, हे जे ऍस्ट्रोसाइट्स आहे ते काय काम करतात ना, हे काम करतात तुझ्या ब्लड ब्रेन बॅरियरचं काम करतात. म्हणजे ब्लड मध्ये आणि ब्रेन मध्ये एक बॅरियर तयार करतात, जेणेकरून तुझ्या नर्वस सिस्टीमवर अफेक्ट नाही पडला पाहिजे, है ना. हे काम झालं पहिलं कोणाचं, न्यूरोग्लिया मध्ये असणाऱ्या ऍस्ट्रोसाइट्सचं. ऍस्ट्रोसाइट बघितलं, ऍस्ट्रोसाइट लिहिलेलं आहे. मग ऍस्ट्रोसाइट्स काय करतात म्हणजे, जर म्हणलं ह्याच्यावर क्वेश्चन आला, विच सेल्स प्रोव्हाइड अन ब्लड ब्रेन बॅरियर म्हणलं तर काय सांगायचं, ऍस्ट्रोसाइट्स. बीबीबी, ब्लड ब्रेन बॅरियर करते. त्याच्यानंतर काय विचारू शकते ते, त्याच्यानंतर म्हणू शकते सर ते ऑलिगोडेंड्रोसाइट्स कोणत्या येतात, ऑलिगोडेंड्रोसाइट्स. हे ऑलिगोडेंड्रोसाइट्स काय करतात सर, हे ऑलिगोडेंड्रोसाइट्स काय करतात माहिती का माय, तुझी जे न्यूरॉन असतो, आता हे समज हे न्यूरॉन आहे पूर्ण, ठीक आहे, असा न्यूरॉन आहे तुला. ह्या न्यूरॉन मध्ये हे जे ऍक्झॉन दिसतो ना तुला, हे ऍक्झॉन, ह्या ऍक्झॉन वरती एक मायलिन शीथ असती, सांगितली होती मी तुला, मायलिन शीथ असती. त्या मायलिन शीथला फॉर्मेशनचं काम कोण करते, ऑलिगोडेंड्रोसाइट्स करतात. फॉर्मेशन ऑफ मायलिन शीथ इन सेंट्रल नर्वस सिस्टीम. ही गोष्ट लक्षात ठेव, सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये मायलिन शीथचं काय करायले, फॉर्मेशन व्हायले सर. आता सर मला अजून एक काय करायला माहिती का सर, इथं बघा लक्षात घ्या, पेज बदलू आपण, पेज नवीन घेऊ. पहिलं काय होतं सर, ऍस्ट्रोसाइट्स होत्या. ऍस्ट्रोसाइट्स काय करू लागल्या सर, ब्लड ब्रेन बॅरियरचं काम करू लागले सर. त्याच्यानंतर तुम्ही काय सांगितलं सर, ऑलिगोडेंड्रोसाइट्स. हे ऑलिगोडेंड्रोसाइट्स काय करतात सर, फॉर्मेशन ऑफ मायलिन शीथ इन सेंट्रल नर्वस सिस्टीम. आता ही सेंट्रल नर्वस सिस्टीम काऊन सांगायला मी तुला, कारण पेरिफरल नर्वस सिस्टीम मध्ये दुसरं करते मायलिन शीथचं फॉर्मेशन. त्याचं नाव काय सर, ते पण न्यूरोग्लिया मध्येच येते, त्याला म्हणतात आपण श्वान सेल. श्वान सेल म्हणतात त्याला. हे काय करते सर, फॉर्मेशन ऑफ मायलिन शीथ इन पेरिफरल नर्वस सिस्टीम. कोणत्या सिस्टीम मध्ये, पेरिफरल नर्वस सिस्टीम मध्ये हे करतो. म्हणजेच
नर्व्हवर, क्रॅनियल नर्व्ह मध्ये आणि तुमच्या स्पायनल नर्व्ह मध्ये जर मायलिन शीथचं फॉर्मेशन कोण करते जर क्वेश्चन आला तर काय सांगायचं, श्वान सेल करतात. आणि तेच जर आन्सर आला की बाबा सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये मायलिन शीथचं फॉर्मेशन कोण करते तर काय सांगायचं, ऑलिगोडेंड्रोसाइट्स करतात सर. ह्याच्यानंतर कोण प्रेझेंट असते सर, ह्याच्यानंतर प्रेझेंट असते सर न्यूरोग्लिया मध्ये, ह्याच्यानंतर प्रेझेंट असते मायक्रोफेजेस. मायक्रोफेजेस, मायक्रोग्लिया म्हणतात त्याला आपण, मायक्रोग्लिया. हे मायक्रोग्लिया काय करतात सर, प्रोव्हाइड प्रोटेक्शन अगेन्स्ट डेब्रीज, अगेन्स्ट जे बॅक्टेरिया त्याच्या अगेन्स्ट म्हणजे कीटाणू जंतू जे काय असतील त्याच्या अगेन्स्ट मध्ये प्रोटेक्शन प्रोव्हाइड करते. मायक्रोफेजेस येते कशाचे, न्यूरॉन्सचे, त्यालाच मायक्रोग्लिया म्हणतात. काय म्हणतात त्याला, मायक्रोग्लिया म्हणतात. प्रोटेक्शन प्रोव्हाइड करते, प्रोव्हाइड प्रोटेक्शन. ठीक आहे. ह्याच्यानंतर काय असू शकते सर, ह्याच्यानंतर असते सर तुमचा सॅटेलाइट सेल. सॅटेलाइट सेल काय करतात सर, या सॅटेलाइट सेल खूप महत्वाचे असतात, ग्रोथ अँड रिपेअर मध्ये मदत करतात. म्हणजे न्यूरॉनची जी ग्रोथ असेल, रिपेअर व्हायचं असेल, काही टिअर झाला असेल तर त्याच्यामध्ये ग्रोथ अँड रिपेअरचं काम कोणाचं आहे, तुमच्या सॅटेलाइट सेलचं आहे. बघ ह्यांना सपोर्टिव्ह स्ट्रक्चर का म्हटलेलं आहे, यांना ह्या सगळ्यांना सपोर्टिव्ह का म्हटलेलं आहे बाबा, कारण ह्यांचं काम काय सर, हे प्रोव्हाइड करायला, सपोर्ट प्रोव्हाइड करायला कोणाला, न्यूरॉन्सला. असं नाही, प्रोव्हाइड सपोर्ट टू न्यूरॉन्स म्हणजेच नर्वस सिस्टीम. आणि ह्यांनाच काय म्हणतात सर, न्यूरोग्लिया. न्यूरोग्लिया. आणि ह्याच न्यूरोग्लियाला म्हणतात सर ग्लियल सेल. ओके झालं माय, काय होतं लक्षात आलं, 100%मध्ये ताण नाही आता काही. ह्याच्यामध्ये काय सांगितलं होतं आपण, ह्याच्यामध्ये एवढं झालं सर, हे न्यूरोग्लिया बद्दल झालं. आता ह्याच्यामध्ये सर मला टी सेल दिसायला काहीतरी. पहिले हे बघू, टी सेल काय आहे सर, टी सेल सर तुम्ही एड्स शिकवताना सांगितलं होतं, टी सेल म्हणजे सर हे लिम्फोसाइट्स असतात सर, म्हणजे डब्ल्यूबीसीचा एक टाईप आहे सर. कोणाचा, डब्ल्यूबीसी मध्ये काय असते सर, लिम्फोसाइट्स. लिम्फोसाइट्स. आणि त्याच लिम्फोसाइट्स मध्ये असतात सर टी सेल, म्हणजे टी लिम्फोसाइट सेल म्हणतात आपण त्याला. हे कळालं कशामध्ये, डब्ल्यूबीसी. त्याच्यानंतर सर याच्यामध्ये स्टीम सेल एक सांग इथे दिसायली सर आम्हाला. स्टीम सेल म्हणजे कशाला म्हणतात सर, स्टीम सेलचा अर्थ होतो त्याला स्पेशल सुपर सेल म्हटलं जातं. कशाला, स्टीम सेल. थांब हे मोडतो. स्टीम सेल दुसरा ऑप्शन आहे नाही. स्टीम सेल काय म्हणतो सर, बघ मी तुला बरोबर हे काढून द्यायलो. स्टीम सेल म्हणजे सुपर सेल म्हणतात त्याला, सुपर सेल आहे. सुपर सेल काऊन म्हणतात सर, कारण ह्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे ती रिजनरेशनची. रिजन कॅपॅबिलिटी. त्याच्यामुळे ह्याला काय म्हटलं जाते सर, त्याच्यामुळे ह्याला सुपर सेल म्हटलं जाते. बॉडीच्या जिथे कुठे समजा जास्त खूप मार लागले असेल, काय झालं तर स्टीम सेल्स काय करतात, रिजनरेशनची प्रोसेस करतात. त्याच्यामुळं टिश्यूचं फॉर्मेशन होण्यासाठी त्या त्या वेअर अँड टिअर रिपेअरमेंट मध्ये स्टीम सेल्सचा वापर होतो. काय म्हणतात स्टीम सेलला, रिपेअर सेल म्हटलं जाते, सुपर सेल म्हटलं जाते. ठीक आहे, कळायला क्वेश्चन काय आहे तर पूर्ण दृष्टिकोनातून कळाले. दुसरे ऑप्शन्स काय म्हणतात, चला आता तिसरा क्वेश्चन काय म्हणतो आपल्याला बाप्पा, तिसरा क्वेश्चन म्हणतोय सर मायक्रोफेजस सेल्स इन सेंट्रल नर्वस सिस्टम. आताच थोड्या वेळा पहिलेच मला वाटते बहुतेक मी आपण आत्ताच इथे डिस्कस केलं. मायक्रोफेजेस बघ इथं चाललंय, मायक्रोफेजेस कोणाला म्हटलं जाते बापू, मायक्रोग्लियाला म्हटलं जाते. प्रोव्हाइड प्रोटेक्शन करतात. आता इथं माझ्या सांगण्याचा दृष्टिकोन कळायला का तुला, काय झालं आता, तू एकच क्वेश्चनचा अभ्यास केला होता. कोणत्या क्वेश्चनचा सर, मी आता फक्त ह्याच क्वेश्चनचा अभ्यास केला होता. पण मला काय झालं माहिती का सर, मला ह्या क्वेश्चनचं पण आन्सर भेटलं सर. कसं सर, कारण त्याच्या ऑप्शनचा अभ्यास केला मी सर, त्याच्या 360 डिग्रीचा अभ्यास केला मी त्याचा. त्याच्यामुळे ह्याचं बी ऑप्शन भेटलं. काय होतं याचं ऑप्शन सर, मायक्रोफेजेस सेल इन सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे
प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणाऱ्या सेल कोणत्या येतात सेंट्रल नर्वस सिस्टीम मधल्या हे विचारते. कोणत्या आहेत सर? मायक्रोग्लिया. कोणत्या येतात? मायक्रोग्लिया होते सर. ॲस्ट्रोसाइट्स काय होते सर? ॲस्ट्रोसाइट्स आता सांगितलं होतं सर, ब्लड ब्रेन बॅरियर आहेत सर. न्यूरोग्लिया काय आहे सर? न्यूरोग्लियाला तुम्ही सपोर्टिव्ह स्ट्रक्चर म्हटलं होतं. सपोर्टिव्ह स्ट्रक्चर. आणि ह्याच न्यूरोग्लिया मध्येच कोण येतात सर? हे मायक्रोग्लिया येतात सर. म्हणजेच न्यूरोग्लियाचाच एक टाईप आहे. सॉरी, न्यूरोग्लिया मध्ये ज्या सेल्स आहेत त्याच्यामध्ये एक कोण असते? मायक्रोग्लिया असते सर. आणि ऑलिगोडेंड्रोग्लिया काय आहे सर? ऑलिगोडेंड्रोग्लिया नावाची कोणती काही नसतेच सर. ऑलिगोडेंड्रोसाइट्स असतात सर. आणि ऑलिगोडेंड्रोसाइट्स काय करतात? मायलिन शीथचं फॉर्मेशन करतात सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये. हे ना, ते झालं आपलं. बघ ह्याच्यामुळे म्हणतोय मी की पूर्ण दृष्टिकोनातून बघितलं क्वेश्चन तर दुसरे क्वेश्चनचा पण अभ्यास होते आपला त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता बघ, आता काय म्हणते? इन स्पायनल कॉर्ड मायलिन शीथ इज फॉर्म्ड. आता मला सगळ्यात पहिले सांग, स्पायनल कॉर्ड कशामध्ये प्रेझेंट असते सर? सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये. आणि सर तुम्ही थोड्या वेळा पहिले म्हणलं होतं सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये जे मायलिन शीथ आहे, मायलिन शीथचं फॉर्मेशन कोण करते सर? सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये ऑलिगोडेंड्रोसाइट्स करतात सर. कोण करतात सर? ऑलिगोडेंड्रोसाइट्स. ह्याच ठिकाणी जर समजा सर क्वेश्चन असा आला असता मला, आता बघ क्वेश्चन्स काय आला असता? क्वेश्चन आला असता, हे स्पायनल कॉर्ड आहे ना, या स्पायनल कॉर्डच्या जागी क्वेश्चन मला विचारलं असतं की बाबा इन स्पायनल नर्व्स, काय विचारलं असतं क्वेश्चन? इन स्पायनल नर्व्स मायलिन शीथ इज फॉर्म्ड बाय. स्पायनल नर्व म्हणलं की कशामध्ये चाललाय पेशंट? हे सॉरी, पेशंट म्हणाल, कशामध्ये चाललंय आपलं धोरण? पेरिफरल नर्वस सिस्टीम मध्ये सर, कारण स्पायनल नर्व त्याच्यामध्ये येतात. आणि पेरिफरल नर्वस सिस्टीम मध्ये आताच थोड्या वेळा पहिले काय म्हणले होते तुम्ही की पेरिफरल नर्वस सिस्टीम मध्ये जे मायलिन शीथ आहे त्याचं फॉर्मेशन कोण करते? तुमच्या आपल्या श्वान सेल करते. बरोबर आहे. आता माझं म्हणणं काय? ठीक आहे, एवढं कळालं बाबा. मायलिन शीथचा फायदा काय आहे सर? हे तर आम्हाला माहितच नाही. ह्याच्यावर क्वेश्चन आला तर सर मायलिन शीथ काऊन आहे? ठीक आहे सर, कोण फॉर्मेशन करायला कळायले आम्हाला, पण मायलिन शीथ आहे काऊन? टू स्पीड अप द इम्पल्सेस. म्हणजे सर, म्हणजे एका न्यूरॉन मध्ये न्यूरॉन कडून दुसऱ्या न्यूरॉन कडे जेव्हा इम्पल्सेस जातात की नाही, त्या न्यूरॉनच्या इम्पल्सेसला ढकलण्याचं काम करते. असं झिपक 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 म्हणजे फेकते जोर जोरात, शूट करते, असं स्पीड देते त्या इम्पल्सेसला. म्हणजे इम्पल्सेस बघ, इथं माझा हात ठेवल्या ठेवल्या मेंदूला कळायले. काऊन माहिती का? कारण हे लई नॅनो सेकंद मध्ये माझ्या दिमागापर्यंत चालले सिग्नल. काऊन सर? कारण हे जे मायलिन शीथ असते ना सर, ही मायलिन शीथ काय करते माहिती का? त्या इम्पल्सेसला स्पीड प्रोव्हाइड करते. आणि ही मायलिन शीथ बनते कोण सर? एक आहे ऑलिगोडेंड्रोसाइट आणि एक आहे श्वान सेल. ऑलिगोडेंड्रोसाइट बनते सर सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये आणि श्वान सेल बनते सर पेरिफरल नर्वस सिस्टीम मध्ये. रिटा मोकळा झाला इथं त्याचा. ठीक आहे, मग आता माझा ऑप्शन काय आहे सर? माझा ऑप्शन आहे सर ऑलिगोडेंड्रोसाइट्स. श्वान सेल कशामध्ये सर? पेरिफरल नर्वस सिस्टीम मध्ये सर. ऑस्टिओबेटो हे काही नसतेच सर असा. मायक्रोग्लिया काय होती सर? मायक्रोफेजेस होती सर. काय करू लागले सर? प्रोटेक्शन. एवढ्यांदा डोळ्याकडून गेलं पाहिजे तुझ्या की त्याच्यावरून क्वेश्चन आले तर तू 100% त्याचा रिटा मोकळा केला पाहिजे. तू ताणच नाही घेतलं पाहिजे तू. ठीक आहे. काय म्हणतो आता क्वेश्चन? द बॉडीज सिस्टीम. बघ, शरीराची एक सिस्टीम आहे, बॉडीज सिस्टीम दॅट कलेक्ट्स प्रोसेस. कलेक्ट म्हणजे जमा करेल, प्रोसेस म्हणजे त्याच्यावरती प्रक्रिया करायली, प्रोसेस करायली. कलेक्ट करायली सर, जमा करायली, त्याच्यावरती प्रक्रिया करायली. अँड रिस्पॉन्ड टू द इन्फॉर्मेशन युझिंग इलेक्ट्रिकल सिग्नल्स. हे तर खूप महत्वाचं आहे. आता तुला म्हणशील तर सोपा आहे प्रश्न. सोपा तर हेच बाबा, मी कुठं म्हणायला लय अवघड आहे. सोपाच आहे प्रश्न. पण म्हणणं माझं काय आहे, ह्याच इलेक्ट्रिक सिग्नल्सच्या जागी जर उदाहरणामध्येच ह्या इलेक्ट्रिक सिग्नलच्या जागी फक्त जर असं असतं आलं असतं केमिकल, काय आलं असतं? केमिकल्स, किंवा और असं आलं असतं हॉर्मोन्स. मग याचं उत्तर बदललं असते की नाही बापू? सांग बरं, बदललं असते की नाही? हा, मग माझं म्हणणं काय असते, क्वेश्चन एवढ्या चांगल्या पद्धतीनं वाचायचा जेणेकरून आपला क्वेश्चन चुकलाच नाही पाहिजे. क्वेश्चन बघ, जोपर्यंत समोरचा व्यक्ती काय बोलायला हे कळत नाही
तोपर्यंत नुसतंच बडबड केल्यानं जमते का? जमते का? नाही. तुझ्या गुढीसारखं जमल का? तुझी गुढी तू ऐकूनच घेत नाही काय? नुसती बडबड 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 करती. मग काय फायदा आहे का कन्व्हर्सेशनचा? जर माणसानं काय बोलायले ते कळतच नाही तोपर्यंत मी प्रक्रिया करू शकतो का त्याच्यावरती? नाही. तसंच आहे. जोपर्यंत क्वेश्चन बरोबर समजत नाही तोपर्यंत मी त्याच्यावरती कोणत्या प्रकारची प्रॉम्प्ट आन्सर त्याचा देऊ शकत नाही. मी गेसेस पण लावू शकत नाही कारण मला क्वेश्चनच कळालं नाही. मग त्याच्यामुळे पहिले क्वेश्चन कळून घ्यायचा. क्वेश्चन काय म्हणते? अशी कोणती सिस्टीम आहे जी कलेक्ट करायली? कशाला कलेक्ट करायली सर? इन्फॉर्मेशनला कलेक्ट करायली. कलेक्ट केलेल्या, जमा केलेल्या इन्फॉर्मेशनवर प्रक्रिया करायली, प्रोसेस करायली. त्याच्यानंतर त्याच्यावरती प्रतिक्रिया द्यायली. जमा करायली, प्रोसेस करायली आणि प्रतिक्रिया दिली. अशी कोणती सिस्टीम आहे? आणि ती सिस्टीम इलेक्ट्रिकल सिग्नल्स पण देते. कशाचा वापर करते? इलेक्ट्रिकल सिग्नल्सचा वापर करते. म्हणजे माझ्या बॉडीमध्ये दोनच अशा सिस्टीम आहेत ज्या इलेक्ट्रिकल सिग्नल्सचा वापर करतात. पहिली आहे नर्वस सिस्टीम, दुसरी आहे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम. कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम सर, तिची ती मोकार. ती कोणाच्या देण्यात नसते. ती आपलं आपलं असते. तिचं तिचं बघा, अख्ख्या गावामध्ये एखादा माणूस असते बघा, काही संबंध नसते कोणाचा, नीट मान खाली घालली आणि निघली. काही संबंध नसते कोणाचा, कोण तिकडं मर नाका आणि कोण तिकडं उलत नाका. ह्याला काही संबंध नसते. तसं कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम, त्याला संबंधच नाही भाऊ दुसऱ्या कोणाचा. ती त्याचे धतडक 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 त्याचा दणका चालू असते. पण नर्वस सिस्टीम असं करू शकते का? नाही. नर्वस सिस्टीमला सगळं बघणे. नर्वस सिस्टीम म्हणजे आपल्या शरीराचा बाप. जसा बापाला आपल्या घरचं सगळं सामान आहे की नाही, रोज उद्या जेवायचं आहे की नाही, उद्याची खर्चायला पैसे आहेत की नाही, सगळं कोणाला बघायला लागते? बापाला बघायला लागते. तशाच पद्धतीनं आपल्या बॉडीचा बाप म्हणजे कोण आहे? नर्वस सिस्टीम. मग ती काय करते सर? ती बॉडी मधल्या जेवढी इन्फॉर्मेशन आहे तिला कलेक्ट करते, प्रोसेस करते, त्याच्यावरती प्रक्रिया करते आणि त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देते सर. मग कोणती आहे सर? नर्वस सिस्टीम. आता सर हे जे केमिकल आणि हार्मोन्स जर इथं आलं असतं तर माझा आन्सर काय आला असतं सर? माझा आन्सर आला असतं सर एंडोक्राईन सिस्टीम. कारण एंडोक्राईन सिस्टीम काय करते सर? एंडोक्राईन सिस्टीम बघ, एंडोक्राईन सिस्टीम प्रोड्यूस केमिकल्स म्हणजेच हॉर्मोन्स टू कंट्रोल बॉडी फंक्शन्स. केमिकल्सद्वारे बॉडीचे फंक्शन्स कंट्रोल करणारी सिस्टीम कोणती आहे म्हणल्यावर मग काय म्हणणार मी सर? एंडोक्राईन सिस्टीम. त्याच्यानंतर सर आहे माझ्याजवळ लिम्फॅटिक सिस्टीम. आता लिम्फॅटिक सिस्टीम म्हणजे हे समज असं आहे, आपल्या शरीराची घंटा गाडी आहे. गाडीवाला या घरचे कचरा निकाल म्हणतात की नाही, सकाळी सकाळी ऐकू येते बघा आपल्याला. म्हणजे आपल्या बॉडीची कचरा गाडी काऊन म्हणायला माहिती का मी? ज्या टायमाला तुमचं आर्टरीज ब्लड घेऊन जातात, वेन्स ब्लड घेऊन येतात, आर्ट्रिओल्स मग त्याच्यानंतर कशामध्ये टाकतात सर? त्याला कॅपिलरीज मध्ये टाकतात. कॅपिलरीज मग नंतर त्याला कशामध्ये टाकतात सर? वेन्युल्स मध्ये टाकतात. वेन्युल्स मग कशामध्ये टाकतात सर? त्याला टाकतात सर वेन्स मध्ये. हे सगळी प्रक्रिया व्हायली. ब्लडची देवाणघेवाण आली, ऑक्सिजनची देवाणघेवाण आली, न्यूट्रियन्सची देवाणघेवाण आली. त्या टायमाला काय होते माहिती का? सम अमाऊंट ऑफ फ्लुइड, थोड्या अमाऊंटचा फ्लुइड, जो रक्तामधला जे फ्लुइड आहे ना, ते फ्लुइड काय होतो? टिश्यू मध्ये जातो. आणि त्या टिश्यू मधल्या फ्लुइडला वापस आणण्याची जबाबदारी कोणाची असते? लिम्फॅटिक सिस्टीमची असते. लिम्फॅटिक सिस्टीम इज अ ड्रेनेज सिस्टीम ऑफ बॉडी म्हटलं जाते. म्हणजे जे ब्लडचे कंपोनंट बॉडीच्या टिश्यू मध्ये उरलेले होते ना, ते सगळे वापस गोळा करून घंटा गाडी सारखं वापस आणून हृदयामध्ये टाकण्याचं काम कोण करते? लिम्फॅटिक सिस्टीम करते. कळालं? रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे सर श्वसन संस्था आहे. ही काय करते सर? ही बॉडीमध्ये गॅसेस एक्सचेंजचं काम करते. गॅसेस एक्सचेंज म्हणजे सर ऑक्सिजनला टाकते ब्लडमध्ये आणि कार्बन डायऑक्साईड काढून घेते. म्हणजे याला टॉक्झिक रिमूव्हल सिस्टीम पण म्हणतात आपण. टॉक्झिक गॅसेस रिमूव्हल सिस्टीम पण म्हणतात आपण. म्हणजेच विषारी वायू असतील, खराब वायू असेल शरीरामध्ये, त्यांना बाहेर काढून फेकण्याचा आणि चांगली हवा म्हणजेच ऑक्सिजन जे की आपल्याला लागणार आहे सेल्सला, ते टाकण्याचं काम कोण करते? रेस्पिरेटरी सिस्टीम करते. ओके, दिस इज द ऑल अबाउट द बॉडी सिस्टीम दॅट कलेक्ट्स, प्रोसेस अँड रिस्पॉन्स टू द इन्फॉर्मेशन युझिंग इलेक्ट्रिक सिग्नल्स. त्याच्यानंतर आता हे प्रश्न वाच, चल लवकर वाच. काय म्हणते? मेमरी ट्रेस आर प्रेझेंट इन द माइंड इन द फॉर्म ऑफ. क्वेश्चन समजून घ्या काय. RRB विचारलेला प्रश्न आहे. काय म्हणतोय प्रश्न? मेमरी ट्रेस म्हणजे म्हणजे माझ्या मेमरी जी असती त्या मेमरीचे ट्रेसेस
कोणत्या स्वरूपामध्ये प्रेझेंट असते ब्रेनमध्ये, असा प्रश्न विचारेल. म्हणजे आठवण जी आहे, आठवण, ती आठवण कशाच्या स्वरूपामध्ये माझ्या मेंदूमध्ये स्टोअर केली जाते, हे असा प्रश्न विचारतो. मेमरी ट्रेस म्हणतात त्याला. आठवण, सर तिची आठवण माझ्या डोक्यातून जातच नाही, काय सांगू. रोज रात्री आठवण येते सर तिची मला, है ना. ती आठवण कशामुळे येते? मेमरी ट्रेसमुळे येते. आणि ती मेमरी ट्रेस कशामध्ये, म्हणजे मेंदूमध्ये कशाच्या स्वरूपामध्ये स्टोअर केलेली आहेत, असा हा प्रश्न विचारायला. सगळ्यात पहिले लक्षात घे, हे जे मेमरी ट्रेस आहे, हे मेमरी ट्रेसेस कसे तयार होतात सर माहिती का? फिजिकल स्ट्रक्चर तयार होते सर न्यूरॉन्स, फॉर्मड बाय फिजिकल structure when group of neurons collects information by learning. ओके. आणि ह्याला म्हणतात, बघ व्हायले काय, मेमरी ट्रेस म्हणजे कशाला म्हणायचं, ऍक्च्युअल मध्ये तुझे न्यूरॉन्स जे असतात की नाही मेंदूमध्ये, न्यूरॉन्स, ते न्यूरॉन्स असा एक गुच्छा तयार करतात माहिती. तू जेवढ्या कोणत्या नवीन गोष्टी शिकायला, आता मी हे जे लेक्चर तू बघायला, हे गोष्टी शिकायला, तर ह्याच्यात काय व्हायले, न्यूरॉन्स तुझ्या एक असं फिजिकल स्ट्रक्चर तयार करतात, एक गुच्छा तयार करतात. आणि ह्या गुच्छामध्ये ती मेमरी, ती इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवलेली असते. आणि ह्याच इन्फॉर्मेशनला, ह्याच मेमरीला म्हटलं जाते एनिग्राम्स. काय म्हटलं जाते? एनिग्राम्स. क्लिअर आहे बापू? काय म्हणालो मी तर, एनिग्राम्स म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? एनिग्राम्स म्हटलं जाते. हे बी बरं आहे. मग ह्याचा आन्सर काय आला सर माझा? एनिग्राम्स इज अ मेमरी ट्रेस प्रेझेंट इन अ माइंड फॉर मेमरी. मेमरी म्हणजे लय दिवसाआधी तू कुठेतरी आपटला बिपटला असशील, ते आपटलेलं तुला आजवर लक्षात आहे, किंवा तिनं तुला नाही म्हणलेलं आहे, ती नाही म्हणलेलं तुला आजवर लक्षात आहे. काहून लक्षात आहे? कारण हे एनिग्राम्स असतात. हे काय करतात? न्यूरॉन्सचे एक फिजिकल स्ट्रक्चर तयार करतात, गुच्छा तयार करतात, ज्याच्यामध्ये ही माहिती स्टोअर करून ठेवली जाते. पिक्चर्स, सिग्नल्स आणि डायग्राम्स हे काहीच मेमरीमध्ये नसते. पिक्चर्स कसे स्टोअर होणार? पिक्चर्स पण एनिग्रामच्या स्वरूपामध्ये स्टोअर होणार. सिग्नल्स ब्रेन पाठवतो, स्टोअर करून ठेवत नाही. डायग्राम्स हे पण काय असतात सर? एनिग्राम्सच्या स्वरूपामध्ये सेव्ह होतात. कशामध्ये? मेमरीमध्ये. ठीक आहे. सातवा क्वेश्चन काय म्हणतोय आपल्याला? सेंट्रल नर्वस सिस्टीम इज कन्सिस्ट ऑफ. मला सांग, नर्वस सिस्टीम, नर्वस सिस्टीमचे किती, काय काय, किती मध्ये डिवाइड होते नर्वस सिस्टीम? गुडू, नर्वस सिस्टीम सर डिवाइड होती सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये आणि पेरिफरल नर्वस सिस्टीम मध्ये. ठीक आहे, ओके सर. हे जी सेंट्रल नर्वस सिस्टीम होती ना सर, ह्या सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये येते सगळ्यात महत्वाचा, सगळ्याचा बाप ब्रेन. आणि नंतर येते सर ह्याच्यामध्ये सगळ्यांचा ब्रोकर, सगळ्या बॉडीचा ब्रोकर म्हटलं जाते याला, स्पायनल कॉर्ड, ब्रिज बिटवीन द बॉडी अँड ब्रेन. स्पायनल कॉर्ड, शरीराचा दलाल आहे. काहून? शरीराची गोष्टी मेंदूला सांगतो, मेंदूच्या गोष्टी शरीराला सांगतो. म्हणजे लाव्या लाव्या करायला कसं रे? हा, स्पायनल कॉर्ड इज अ लावा लावी सेंटर ऑफ द बॉडी. म्हणजे नारद मुनी आहे हा. त्याच्यानंतर आहे पेरिफरल नर्वस सिस्टीम. पेरिफरल नर्वस सिस्टीम मध्ये काय काय आहे? बघ लक्षात घे, सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे सेंटरला प्रेझेंट असणारी, बॉडीच्या सेंटरमध्ये जी प्रेझेंट आहे त्याला सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणतात. बॉडीच्या सेंटरमध्ये मेंदू प्रेझेंट असतो आणि स्पायनल कॉर्ड प्रेझेंट असते. आता सेंटर पासून जे लांब असते त्याला म्हणतात पेरिफरल. काय म्हणतात त्याला? पेरिफरल. म्हणजे सेंटर पासून लांब कोण असते सर? क्रॅनियल नर्व्ह असतात सर. क्रॅनियल नर्व्ह. आणि काय असते सर? स्पायनल नर्व्ह. आता इथंच जर प्रश्न आला असता, पेरिफरल नर्वस सिस्टीम इज कन्सिस्ट ऑफ, काय आला असतं उत्तर सर? क्रॅनियल नर्व्ह अँड स्पायनल नर्व्ह. पण प्रश्न काय विचारले? सेंट्रल नर्वस सिस्टीम इज कन्सिस्ट ऑफ कशा कशापासून? ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. कुठे हुडक? ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. ठीक आहे. चलो, आठवा क्वेश्चन काय म्हणतो आपल्याला? डिपोलरायझेशन इन नर्व्ह ऍक्शन पोटेन्शियल इज ड्यू. आता इथं मला तुला मी दोन गोष्टी सांगितल्या होत्या, गुडू, आठवण आता.
डिपोलरायझेशन अँड रिपोलरायझेशन. आठव, लवकर लवकर आठव. तू बी ताण घेऊ नको आणि मलाही ताण देऊ नको. डिपोलरायझेशन रिपोलरायझेशन आताच ECG शिकताना त्याच्या आधी कंडक्टिंग सिस्टीम शिकताना सगळ्यांदा तुला मी सांगितलेलं आहे डिपोलरायझेशन रिपोलरायझेशन काय असते. डी म्हणजे डिपोलरायझेशन होणं म्हणजे सर कॉन्ट्रॅक्शन होते. कशाचं कॉन्ट्रॅक्शन होणार सर? कशाचं? व्हेंट्रिकल्सचं होत असेल, कशाचं बी होत असेल. बॉडीमध्ये कशाचं बी कॉन्ट्रॅक्शन झालं, चार्ज आलं त्याच्यामध्ये, पॉझिटिव्ह झाली ती गोष्ट, म्हणजे इलेक्ट्रिक पॉझिटिव्हिटी आली त्याच्यामध्ये, त्याला म्हणतात डिपोलरायझेशन म्हणजे कॉन्ट्रॅक्शन होणं, प्लस मध्ये चाललाय. म्हणजे काय मध्ये चाललाय? प्लस मध्ये चाललाय. रिपोलरायझेशन म्हणजे सर मायनस मध्ये चाललाय. मायनस मध्ये गेलं, मोबाईलची बॅटरी प्लस मध्ये गेली की आपण चार्जिंगचं काढतो. फुल बॅटरी होती त्याला म्हणतात डिपोलरायझेशन. आणि जेव्हा बॅटरी उतरायला लागती त्याला म्हणतात आपण रिपोलरायझेशन. म्हणजे बॅटरी कमी व्हायली आता, मग काय करावं लागतं? चार्जिंग लावावं लागतं. म्हणजे रिपोलरायझेशन मध्ये चार्जिंग करावं लागते, डिपोलरायझेशन मध्ये चार्जिंग काढावं लागते. म्हणजे रिपोलरायझेशन व्हायले म्हणजे सर कोणती तरी गोष्ट वाढायली त्या न्यूरॉन्स मध्ये, नर्व ऍक्शन पोटेन्शियल. काय म्हणते मग? डिपोलरायझेशन इन नर्व ऍक्शन पोटेन्शियल म्हणजे नर्वचं ऍक्शन पोटेन्शियल मध्ये वाढते केव्हा विचारायचं. डिपोलरायझेशन केव्हा होतो मग सर? नर्वचं डिपोलरायझेशन होतो सर ओपनिंग ऑफ सोडियम चॅनल्स. सोडियम चॅनल्स जेव्हा ओपन होतात, बघ लक्षात घे, Na प्लस एंटर्स, काय होते सर? डिपोलरायझेशन होणार. म्हणजे नर्व मध्ये जर समजा सोडियम एंटर झाला सर, तर काय होणार सर? तुमचं डिपोलरायझेशन होणार. आणि सर ज्या टायमाला हे पोटॅशियम असतो ना सर, पोटॅशियम आउट होतो, त्या टायमाला सर काय होते? रिपोलरायझेशन होते सर. रिपोलरायझेशन होणार सर. ठीक आहे. मग आता मला सांगा सर, इथं जे पोटॅशियम आहे, ओपनिंग ऑफ पोटॅशियम चॅनल्स, ओपनिंग ऑफ कॅल्शियम चॅनल्स, ओपनिंग ऑफ सोडियम चॅनल्स, ह्याचं बी बघावं लागेल मला. कधी कधी कोण कोण काय व्हायले, पद्धतशीर एका पेजवर बघू आपण. थांब. पहिलं काय? क्लोजिंग ऑफ सोडियम चॅनल्स. पहिलं काय होतं? क्लोजिंग ऑफ सोडियम चॅनल्स. काय होतं? सोडियम चॅनल्स. कोण करते बाप्पा हे? ह्याच्यामध्ये होते सर जेव्हा सोडियम चॅनल्स क्लोज व्हायले. तर बघ, जेव्हा सोडियम चॅनल्स ओपन होऊ लागले तेव्हा टायमाला काय होऊ लागलं? डिपोलरायझेशन व्हायला. मग सोडियम चॅनल क्लोज झाल्यावर काय होणार सर? रिपोलरायझेशन. मग आता इथं काय आहे? इथं बघ, मला सांग, इथं जर क्वेश्चन असा आला, रिपोलरायझेशन इन नर्व ऍक्शन पोटेन्शियल इज ड्यू टू, मग काय सांगणार तू? क्लोजिंग ऑफ सोडियम चॅनल्स. काय सांगणार? क्लोजिंग ऑफ सोडियम चॅनल. मग इथं काय व्हायले सर? रिपोलरायझेशन. ह्याच्यानंतर सर काय आहे सर? ह्याच्यानंतर आहे आपला ओपनिंग ऑफ पोटॅशियम चॅनल्स. बघ मी तुला सगळं सांगतो. तिसऱ्या नंबरचं ऑप्शन काय होतं? ओपनिंग ऑफ, आता आपण पोटॅशियम पोटॅशियम म्हणतात, पण खरं प्रोनाउन्सिएशन याचं पोटॅशियम आहे. पोटॅशियम चॅनल्स. ह्याच्यामध्ये काय होते सर? ह्याच्यामध्ये पण काय होते सर? रिपोलरायझेशन होते नर्वचं. आणि सर पोटॅशियम जर बाहेर निघाला सर, पोटॅशियम चॅनल ज्या टायमाला क्लोज झाले त्या टायमाला काय होणार सर? त्या टायमाला सर डिपोलरायझेशन होणार. आता ह्याच्यानंतर काय होतं सर ऑप्शन आपला? ह्याच्यानंतर होतं सर ओपनिंग ऑफ कॅल्शियम चॅनल्स. बघ, एक एक करून सगळं सांगायला तुला. ओपनिंग ऑफ कॅल्शियम चॅनल्स. कॅल्शियम चॅनल ओपन झाली की नाही माहित, मग काय होणार माहिती का? त्या टायमाला तुझं स्नॅप होते. स्नॅप म्हणजे एका न्यूरॉन कडून दुसऱ्या न्यूरॉन कडे माहिती जाते, त्याला म्हणतात स्नॅप होणे. आणि स्नॅप होण्यासाठी काय महत्वाचा असतो? कॅल्शियम चॅनल्स ओपन होणं महत्वाचं असते. म्हणजे कॅल्शियम चॅनल ज्या टायमाला ओपन होतात त्याच टायमाला वरून येणारी माहिती अशी कॅल्शियम चॅनल्स मधून दुसऱ्या न्यूरॉनला जाते. जर कॅल्शियम चॅनल जर क्लोज राहिले तर स्नॅप होत नाही पूर्ण. म्हणजे इम्पॉर्टंट फॉर स्नॅप्स. सिनॅप्टिक जंक्शन जो असतो ना त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं, त्याच्यावरती असतं ते. एक्झॉन टर्मिनल्स कडून जी माहिती येते
मग हे ओपन होतात आणि ती माहिती घेतात है ना. ओपनिंग ऑफ कॅल्शियम चॅनल कशासाठी, स्नॅप्स होण्यासाठी गरजेची, म्हणजे माहिती इकडून तिकडे पाठवण्यासाठी. ओके, कळालं तुला काय व्हायला तर. ओपनिंग ऑफ पोटॅशियम चॅनल्स, रिपोलरायझेशन होऊ लागलं सर इथं. आणि हे जे ओपनिंग ऑफ कॅल्शियम चॅनल आहे सर, ह्याच्यामध्ये काय होऊ लागला सर, स्नॅप होऊ लागला सर, स्नॅप. ठीक आहे, चला ओके. आता काय म्हणतोय सर आपल्याला, आता म्हणतोय सर आपल्याला बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम. लहानपणी अशी उत्तर द्यायचो सर म्हणावं, आहे की नाही, एवढ्या बेसिक क्वेश्चन्स मला विचारतात का सर म्हणावं, माझ्या नॉलेजचा अपमान आहे म्हणावं सर, हे अपमान. तुला मोठा हुशार, मला माहिती नाही. नर्वस सिस्टीमचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट कोणाला म्हटलं जाते, न्यूरॉन. चल हे सोडून दे, हेच काय नाही. आता मला सांग, नेफ्रॉन कशाचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे सर. नेफ्रॉन इज अ फंक्शनल युनिट ऑफ किडनी. इथे जर आलं असतं बेसिक फंक्शनल युनिट ऑफ किडनी, मग काय आलं असतं सर, नेफ्रॉन उत्तर आलं असतं. सायटोप्लाझम कुठं प्रेझेंट असतो सर, सेलमध्ये. त्याचा काही संबंध नाही सर इथं. त्याच्यानंतर प्रोटॉन काय आहे सर, प्रोटॉन पंप्स असतात सर, हे कुठं असतात सर, हे प्रोटॉन पंप कुठं असतात, डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये असतात सर, डायजेस्टिव्ह सिस्टीम. प्रोटॉन पंप्स गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट करण्यासाठी मदत करतात. ते प्रोटॉन पंप इनिबिटर्स देतात बघा आपण, ज्या टायमाला ऍसिडिटी झालेली असेल ना पेशंटला, त्या टायमाला प्रोटॉन पंप इनिबिटर्स देतात आपण. ते आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये शिकायचंय, ताण घेऊ नको त्याचा तू. इथं काय म्हणते, स्पेशलाइज्ड सेल फाउंड टुगेदर द न्यूरॉन सिस्टीम. स्पेशलाइज्ड सेल म्हणते, स्पेशलाइज्ड म्हणजे काहीतरी महत्वाची सर, स्पेशलाइज्ड म्हणजे काहीतरी स्पेशल आहे सर, तुझ्यासाठी जशी ती स्पेशल आहे तसंच नर्वस सिस्टीम साठी कोणती सेल स्पेशल आहे सर. स्पेशल सेल फाउंड थ्रू आउट द नर्वस सिस्टीम दॅट ट्रान्समिट सिग्नल्स युझिंग इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेसेस. इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेसेसचा वापर करून अशी कोणती सेल आहे जी नर्वस सिस्टीम मध्ये सिग्नल्सला ट्रान्सफर करते सर, ती एकच आहे सर. फक्त क्वेश्चन मोठा अलट विचारलाय सर, काय आहे याचा आन्सर, याचा आन्सर सर न्यूरॉनच, न्यूरॉन्स. कारण न्यूरॉन्सच असतात जे इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेसला, इलेक्ट्रोकेमिकली स्पेशलाइज्ड सेल असतात ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोकेमिकल्स कंडक्शन होते सर, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माहितीची ट्रान्सफर केली जाते. कोणता आलाय सर, न्यूरॉन. आता सोमा काय आहे सर माझ्याजवळ, बघ हे न्यूरॉनचे एक पार्ट आहे, सेलचा पार्ट आहे, त्याला म्हणतात सोमा. सोमालाच आपण म्हणतात न्यूरॉनची सेल बॉडी, सेल बॉडी ऑफ न्यूरॉन. डेंड्राइट्स आहेत सर नंतर माझ्या. दुसरा ऑप्शन काय दिले सर मला, डेंड्राइट्स. आता डेंड्राइट्स काय आहेत माहिती सर, याला म्हणतात कलेक्टिंग ब्रांचेस ऑफ न्यूरॉन, कलेक्टिंग ब्रांचेस ऑफ न्यूरॉन प्रेझेंट ऑन सेल बॉडी. मग तुला इथं काढून दाखवलं तर असं समज ही सेल बॉडी आहे गोल, ह्या सेल बॉडीवर असे जे ब्रांचेस प्रेझेंट असतात, अशी जी तार प्रेझेंट असतात, ह्याला म्हणायचं डेंड्राइट्स. आणि हे जे असतो असा मधात एक, ह्याला म्हणतात ऍक्झॉन. आणि ऍक्झॉनचा शेवटचा पार्ट म्हणून कोणाला ओळखलं जाते, ऍक्झॉन टर्मिनल्सला ओळखलं जाते. म्हणजे शेवटचा पार्ट कोणता होता सर, ऍक्झॉन. ऍक्झॉन काय करतो, ट्रान्समिट इम्पल्स फ्रॉम सेल बॉडी टू अनदर न्यूरॉन. एका सेल बॉडी म्हणजे एका न्यूरॉन कडून दुसऱ्या न्यूरॉन कडे जी माहिती चालली ती कशाचा वापर करून चालली सर, तिचा रस्ता आहे सर ऍक्झॉन. ऍक्झॉन मधून ऍक्झॉन टर्मिनल्स मध्ये, ऍक्झॉन टर्मिनल्स पण कशाचा भाग आहे सर, ऍक्झॉनचाच भाग आहे. हे झालं याचं. बघ क्वेश्चन्स असे म्हणजे बघ, आन्सर तर सोपाच होता न्यूरॉन, पण क्वेश्चन किती लेंदी क्वेश्चन आहे, ह्याच्यामध्ये टाइम जाते तुझा, तू विचार करणार. ह्याच्यामुळे हे असे क्वेश्चन्स डोळ्याकडून गेले की तिथं सोपं जातात. सगळ्यांच्या खाली हे मी त्यांचे क्वेश्चन्सचे जे कशामध्ये विचारले ते लिहून दिलेले, ते लक्षात ठेवा. बघा, नर्वस टिश्यू इज मेड ऑफ डॅश डॅश दॅट रिसीव्ह अँड कंडक्ट इम्पल्सेस.
नर्वस टिश्यू जे आहेत हे कशापासून बनलेले असतात असा प्रश्न विचारले जे की रिसिव्ह अँड कंडक्ट इम्पल्सेसला करतात. नर्वस टिश्यू कशापासून बनतात मग आताच बघितलंय आपण. एकच क्वेश्चन 3 दृष्टिकोनातून विचारला पाहिजे. सॉरी नेफ्रॉनला कधी झालं. मुझे माफ करना शक्तिमान. लगेच कमेंट बॉक्स मध्ये घाया गडबड चालू होती. न्यूरॉन्स. न्यूरॉन्स काय आहेत सर? न्यूरॉन्स आर द नर्वस टिश्यू इज मेड अप ऑफ न्यूरॉन्स. त्याच्यामुळे न्यूरॉन्सला काय म्हटलं जाते सर? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टम. समझ रहे हो? हाँ, समझना ही पड़ेगा नहीं तो तुम्हारा रिटा मोकला होगा. हाँ. नेफ्रॉन काय आहे सर? नेफ्रॉन कशाचं? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे सर. नेफ्रॉन आहे स्ट्रक्चरल युनिट सर किडनीचं. ओके. त्याच्यानंतर सर म्युकस आहे सर. म्युकस कुठं सिक्रेट होतं सर? तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये, तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टीमचा अपर ट्रॅक आहे तिथं म्युकस सिक्रेट होतं सर. एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ म्युकस सिक्रेट झालं तर ब्रिथलेसनेस होती सर. म्युकस काय आहे? एक समज असं आहे ते मॉइश्चराईज करते कशाला? इसोफेगसला, तुझ्या ट्रकियाला. कारण हार्श हार्श होऊ नये तिथं कोणत्या प्रकारचं. जेव्हा एअर येते ते एअर ड्राय होईल. ड्राय एअर जी येते त्याला मॉइस्ट करण्याचं काम म्युकसच करते. त्याच्यानंतर तुझ्या इसोफेगसला एक स्लिपरी एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करण्याचं म्युकसच काम करते. प्लस म्युकस अजून काय करते? प्रोटेक्शन बी प्रोव्हाइड करते कारण त्याच्यामध्ये प्रोटेक्टिव्ह एन्झाईम्स पण प्रेझेंट असतात. हं, हे झालं. ठीक आहे. आता काय बघायचे? डबल आला का रे? डबल प्रश्न झाला. सॉरी. चला 12वा. विच स्ट्रक्चर ऍक्ट ॲज वायर ऑफ टेलिफोन इन बॉडी? प्रश्न सोप्पाच आहे, फक्त विचारण्याचं पद्धत बघ त्याची किती किती भारी विचारलाय प्रश्न. म्हणजे ते काय म्हणाले, असा कोणते स्ट्रक्चर आहे बॉडी मधलं जे की टेलिफोनच्या वायर सारखं काम करते. टेलिफोनचे वायर ज्याला माहित असतील, लहानपणी बघितलं असताल. आमच्या लहानपणी तर होते, आता तुमच्या लहानपणी होते नव्हते मला माहित नाही. असे टेलिफोन असायचं घरी. घरी म्हणा, कुठं बाहेर म्हणा, किंवा चौकामध्ये एक पीसीयू ठेवलेला असायचा बघा, लाल कलरचा. त्याला अशा वायर निघायची. ते वायर अशी एक नाही, एका खांब्यावरून दुसऱ्या खांबाला, दुसऱ्या खांब्यावरून तिसऱ्या खांबाला, तिसऱ्यावरून चौथ्या, आणि असा मोठा एक टावर असायचा सर. त्या टावरवर जाऊन हे वायर अटॅच व्हायची आणि तिथून मग याचा प्रसार व्हायचा. कळेल? म्हणजे टेलिफोनचे वायर काय काम करू लागले सर? एका ठिकाणची आवाज दुसऱ्या ठिकाणी पोहोचू लागली आणि दुसऱ्या ठिकाणची आवाज त्या टेलिफोन मध्ये आणू लागली. कळालं? ट्रान्सपोर्टेशनचं काम करू लागले टेलिफोनच्या वायर. मग प्रश्न विचारायले काय? प्रश्न म्हणाले की अशी बॉडीमध्ये कोणतं स्ट्रक्चर आहे जे टेलिफोनच्या वायर सारखं म्हणजे ट्रान्सपोर्टचं काम करायला? हा, कोण असते सर? नर्व्ज असतात. कोण असतात? आम्ही शिकले सर, तुम्हीच सांगितले आम्हाला. नर्व्ज काय करतात सर? ऍक्ट ॲज अ ट्रान्सपोर्टर ऑफ impulses from body part to brain and brain to body part. समझ रहे हो काय व्हायला ते? हा. वेन्स. वेन्स काय करतात सर? वेन्स सर जे असतात की नाही, CO2 म्हणजे डिऑक्सिनेटेड ब्लडला हार्टकडे घेऊन जातात सर. GRT हार्टकडे. ठीक आहे सर. आर्टरीज. आर्टरीज काय करतात सर? आर्टरी सर O2 ऑक्सिजन युक्त रक्त कोणाकडे घेऊन जातात सर? बॉडी टिश्यूकडे. बॉडी टिश्यू. ठीक आहे. त्याच्यानंतर मसल्स आहेत सर. या मसल्स काय करतात सर? प्रोव्हाइड मोमेंट्स हेल्पफुल इन प्रोव्हाइड मुवमेंट अँड सपोर्ट. मोमेंट प्रोव्हाइड करायचे असतील, सपोर्ट प्रोव्हाइड करायचं असेल, कोण लागते आपल्याला? मसल्स लागतात. आणि सगळ्यात शेवटचं काय सर? नर्व्ज. नर्व्ज आर द टेलिफोन वायर्स ऑफ बॉडी. काय? नर्व्स टेलिफोन्स वायर सारखं काम करतात बॉडी. चल, भरपूर राहिलेले आहेत अजून प्रश्न, लवकर लवकर बघू. ठीक आहे. चल वाच बरं हे प्रश्न काय म्हणते बघ.
ब्रांचेस प्रोसेस ऑफ न्यूरॉन्स आर. थोड्या वेळा पहिले सांगितलं होतं मी तुला. हा, कलेक्टिंग ब्रांचेस ऑफ न्यूरॉन्स. आताच लिहून दिलं होतं, सांगितलं बी होतं तुला. मराठीमधून काय म्हणते माहिती काय? म्हणजे न्यूरॉनच्या फांद्या, न्यूरॉन्सच्या फांद्या ज्या की माहिती गोळा करतात, कोणत्या आहेत त्याला काय म्हणतात, असे प्रश्न विचारले. न्यूरॉन्सच्या ज्या फांद्या आहेत, ब्रांचेस आहेत, फांद्या, ते की कलेक्ट करतात कशाला, इम्पल्सेसला, ते कोण आहेत असा प्रश्न विचारतो. मग कलेक्टिंग ब्रांचेस ऑफ न्यूरॉन कोणाला म्हणलं होतं आताच थोड्या वेळा पहिले आपण? त्याला म्हणलं होतं सर डेंड्राइट्सला. डेंड्राइट्स काय आहेत? कलेक्टिंग ब्रांचेस ऑफ न्यूरॉन्स आहेत सर. ठीक आहे, जी की माहिती गोळा करतात. एक्झॉन काय सर? ती गोळा केलेली, जी डेंड्राइट्सनं गोळा केलेली माहिती आहे ना, ती माहिती सर नेक्स्ट न्यूरॉन कडे घेऊन जातो सर. एक्झॉन टर्मिनल कडे घेऊन जातो ना, एक्झॉन टर्मिनल्स मधून स्नॅप होते आणि मग नंतर कुठे जाते? नेक्स्ट न्यूरॉन कडे जाते सर. मायलिन शीथ काय करते सर? मायलिन शीथ सर स्पीड देते, प्रोव्हाइड स्पीड टू इम्पल्सेस. स्पीड प्रोव्हाइड करते इम्पल्सेसला, म्हणजे लवकर 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 जाते. आणि स्नॅप्स म्हणजे काय सर? सेंड इम्पल्सेस फ्रॉम वन न्यूरॉन टू अनदर. म्हणजे एका न्यूरॉन कडून दुसऱ्या न्यूरॉन कडे माहिती पाठवायची असेल तर कशाला काय लागते आपल्याला? ते लागते सर आपल्याला स्नॅप्स. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायसारखी आहे, तुझ्या जर ठेवायची असेल तर, स्नॅप्स मध्ये कोणत्या टाईपचं न्यूरो ट्रान्समिशन होते? स्नॅप मध्ये केमिकल न्यूरो ट्रान्समिशन होते. इलेक्ट्रिक न्यूरो ट्रान्समीटर आणि केमिकल न्यूरो ट्रान्समीटर असे दोन न्यूरो ट्रान्समीटर असतात. कशामध्ये? न्यूरॉन्स मध्ये. इलेक्ट्रिक न्यूरो ट्रान्समीटर कुठे होते सर? एक्झॉन मध्ये होते. बघ, इथंच गोष्ट काय लक्षात ठेव तुझं, इलेक्ट्रिकल न्यूरो ट्रान्समीटर कशामध्ये होणार सर? हे एक्झॉन मध्ये होणार सर. पण सर जे केमिकल, म्हणजे केमिकल्सचा वापर करून, केमिकल न्यूरो ट्रान्समीटर केमिकल न्यूरो ट्रान्समीटर कुठे होते सर? कुठे असतात सर? हे स्नॅप्टिक जंक्शन मध्ये प्रेझेंट असते सर. स्नॅप्टिक जंक्शन म्हणजे दोन न्यूरॉन्स ज्या ठिकाणी एकत्र येतात त्यांना स्नॅप्टिक जंक्शन म्हणतात, आणि त्याच्यामध्ये केमिकल न्यूरो ट्रान्समीटर असते जे की इकडून तिकडे माहिती प्रोव्हाइड करते. जेव्हा कॅल्शियम चॅनल्स ओपन होतात, जेव्हा कॅल्शियम चॅनल्स ओपन होतात त्या टायमाला हे न्यूरो ट्रान्समीटर करते. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय आपल्याला? पॉइंट ऍट विच नर्व इम्पल्सेस इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन न्यूरॉन टू अनदर इज कॉल्ड ॲज. बघ, आताच सांगितलं होतं, थोडा वेळ आला. पॉइंट ऍट विच नर्व इम्पल्सेस इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन न्यूरॉन टू अनदर न्यूरॉन. काय सांगितलं होतं? स्नॅप्सेस असतात सर, स्नॅप्स. स्नॅप्स मध्ये काय होते? एका न्यूरॉन कडून दुसऱ्या न्यूरॉन कडे माहिती पाठवली जाते. नोड्स ऑफ रेनवियर काय असतात सर? नोड्स ऑफ रेनवियर हे तुमच्या मायलिन शीथवर प्रेझेंट असतात. प्रेझेंट ऑन मायलिन शीथ. हेल्प इन प्रोव्हाइड स्पीड टू इम्पल्सेस. इम्पल्सेसला स्पीड जे प्रोव्हाइड करू लागलं मायलिन शीथ, त्याच्यामध्ये हेल्प करतात कोण? नोड ऑफ रेनवियर. ह्याच्यामध्ये बुस्टर सेंटर असतात, बूस्ट करतात कशाला? इम्पल्सेसला पाठवण्यासाठी. आणि नोड ऑफ रेनवियर अजून कशामध्ये मदत करतात? हे तुमच्या मायलिन शीथच्या फॉर्मेशन मध्ये बी मदत करतात. कोणाला? ऑलिगोडेंड्रोसाइट्स आणि शॉन सेल्सला. ठीक आहे. त्याच्यानंतर मायलिन आहे. हे मायलिन काय सर? एक कव्हर आहे, मायलिन शीथ आहे, ज्याचं काम काय होतं सर? इलेक्ट्रिक इम्पल्सेसला स्पीड प्रोव्हाइड करण्याचं काम होतं. त्याच्यानंतर गॅलियल आहे. गॅलियल सेल काय करू लागली सर तुमची? हे सपोर्ट प्रोव्हाइड करू लागली, सपोर्टिव्ह स्ट्रक्चर होतं. डबल डबल झालं तर काय अडचण नाही. ह्याच्यानंतर काय आहे सर? विच
वन ऑफ द फॉलोइंग डज नॉट ऍक्ट ॲज अ न्यूरोट्रान्समीटर. आता इथे आले तुझे न्यूरो ट्रान्समीटर. व्हॉट इज द न्यूरो ट्रान्समीटर? कशाला म्हणायचं? न्यूरो ट्रान्समीटर. न्यूरो ट्रान्समीटर म्हणजे सर असे केमिकल्स आहेत, असे हार्मोन्स आहेत जे की मदत करतात सर कशाला? इम्पल्सेसला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी मदत होणार आहे, त्याला म्हणतात न्यूरो ट्रान्समीटर्स. ठीक आहे. किती टाईपचे न्यूरो ट्रान्समीटर आहेत सर? देर आर टू मेन टाइप्स ऑफ न्यूरो ट्रान्समीटर. इथंच लक्षात ठेव. देर आर टू मेन टाइप ऑफ न्यूरो ट्रान्समीटर. पहिला आहे एक्झिटेटरी. एक्सिटेटरी न्यूरो ट्रान्समीटर आणि एक असते इनहिबिटरी. बघ हे एक्झिटेटरी न्यूरोट्रान्समीटर काय करतात माहिती का? इम्पल्सेसला उत्तेजना देण्यासाठी मदत करतात. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी इम्पल्सला रॅपिड फायर करतात अशी झप 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 झप. त्याला म्हणायचं एक्सिटेटरी, एक्साइट करतात. ठीक आहे. इनहिबिटरी म्हणजे सर लईच आता हे एक्साइट झालाय, नुसता मोकार एक्साइट व्हायला लागलाय. ह्याला थांबवावी लागेल ना, ह्याला कमी बी करावं लागेल, नसतं काय होईल बॉडीमध्ये सीझर, इपिलेप्सी, त्याच्यानंतर कन्व्हल्जन्स अशी कंडिशन येते. जर नुसते एक्सिटेटरी न्यूरो ट्रान्समीटर जर ऍक्टिव्ह झाले तर काय होते? एपिलेप्सी, त्याच्यानंतर आपल्या बॉडीमध्ये कन्व्हल्जन्स असे अटॅक येतात. मग त्यांना आटोक्यात ठेवण्यासाठी काय पाहिजे आपल्याला सर? बॅलन्स करणार पाहिजे. ते बॅलन्स करणार कोण आहे सर? इनिबिटरी न्यूरो ट्रान्समीटर. नावामध्येच काय इनिबिट करते कोणाला? एक्सिटेटरी न्यूरो ट्रान्समीटरला. गरजेपेक्षा जास्त वाढू देत नाही सर, बॅलन्स ठेवते या दोघांचं. आणि बॉडी इज ऑल अबाउट द बॅलन्स. जेव्हा ह्या दोघांचं बॅलन्स बिघडते ना माय, त्या टायमाला तुझ्या बॉडीमध्ये काय होते? इपिलेप्सी, कन्व्हल्जन्स असे रॅपिड फायर ज्याच्यामध्ये होतो इम्पल्सेसचा, ते बघायला भेटते है ना. आता एक्सिटेटरी न्यूरो ट्रान्समीटर मध्ये कोण येते सर? तुझा ऍसिटाइल कोलिन सगळ्यात महत्वाचा. ऍसिटाइल कोलिन आहे. आणि इनिबिटरी मध्ये कोण येते सर महत्वाचा सगळ्यात? डोपामिन. डोपामिन येते त्याच्यामध्ये. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. अजून काय काय येतात सर? अजून जे येतात सर ते येते सर याच्यामध्ये इपिनेफ्रिन, त्याच्यानंतर नॉर इफिनेफ्रिन, त्याच्यानंतर येते सर गाबा, गॅमा अमायनो ब्युटेरिक ऍसिड ज्याला म्हणतात. वाटलं तर लिहून घे बाप्पा अजून. अमायनो ब्युटेरिक ऍसिड ज्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर येते सेरोटोनिन. नंतर अजून कोणते येते सर? ग्लुटॅमेट. हे सगळे काय सर? न्यूरो ट्रान्समीटर आहेत. आता ह्यांच्या सगळ्यांमधून इथं कोण एक्स्ट्राच यायला पाहिजे बरं? आता कॉर्टिझोन आहे का ह्याच्यामध्ये? सगळ्यांमध्ये पाहिजे कुठेतरी लिहून दिले का मी तुला? कॉर्टिझोन नाही. मग सर मग कोण आहे? विच वन ऑफ द फॉलोइंग डज नॉट ऍक्ट ऍज अ न्यूरो ट्रान्समीटर. म्हणजे खालीलपैकी दिल्यामध्ये कोण न्यूरो ट्रान्समीटर सारखा ऍक्ट करत नाही? कोण आहे सर? कॉर्टिझोन आहे सर. हे जे कॉर्टिझोन आहे, कॉर्टिझोन करते का बाबा? ते बी महत्वाचं आहे ना आपल्याला, ते बी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे आपलं. कॉर्टिझोन बघ, कॉर्टिझोन काय माहिती का? ऍडर्नल ग्लॅन्ड प्रोड्यूस करते. प्रोड्युस्ड बाय ऍड्रेनल ग्लॅन्ड. कशासाठी सर? महत्वाचं कशासाठी? स्ट्रेस, मॅनेज स्ट्रेस करते. मॅनेज स्ट्रेस. मेटाबॉलिझमला मॅनेज करते सर. मेटाबॉलिझम. त्याच्यानंतर इम्युन फंक्शन्सला मॅनेज करते सर. इम्युन फंक्शन्स मध्ये बी महत्वाचा रोल करते. इम्युन फंक्शन्स. अँड सगळ्यात शेवटचा सर, ब्लड प्रेशर मध्ये पण ह्याचं मदत होती. ब्लड प्रेशर. लक्षात आलं? कॉर्टिझोनचे फंक्शन्स काय काय सर? स्ट्रेसला मॅनेज करणे, मेटाबॉलिझम मध्ये मदत करणे, त्याच्यानंतर इम्युन फंक्शन्स मध्ये मदत करणे आणि ब्लड प्रेशरला कमी जास्त करण्यासाठी हे मदत करते सर.
समझ रहे हो? कॉर्टिझोन हे. आता माझा प्रश्न काय होता? नॉन न्यूरो ट्रान्समीटर हे सगळे खालचे न्यूरो ट्रान्समीटर आहेत. फक्त हे नाहीये की काय आहे सर, ॲड्रेनल ग्लँडद्वारे सिक्रेट केलं जाते आणि काय करते, लिहून दिले मी तुला. हो. आता काय म्हणते, विच ऑफ दिस इज अन एक्झाम्पल ऑफ न्यूरो ट्रान्समीटर्स. खालीलपैकी कोणते न्यूरो ट्रान्समीटरचे एक्झाम्पल्स आहेत, असा प्रश्न विचारतो. चल, काय मग बापू? ओनली डोपामाइन, फक्त डोपामाइन, फक्त नॉरएफिनेफ्रिन, फक्त ॲसिटाइल कोलिन आहे का? नाही सर, हे तिन्ही बी आहेत. हे तिन्ही बी न्यूरो ट्रान्समीटर आहेत. म्हणजे माझा आन्सर काय आहे? ऑल ऑफ द अबव. म्हणजे तुला काय करावं लागेल मग गुडू? तुला हे पाठ करावं लागेल 100%. नाही पाठ केलं तर तू रेटा मोका. बघ, 17वा क्वेश्चन काय म्हणतोय? ऑल ऑफ द फॉलोइंग आर न्यूरो ट्रान्समीटर एक्सेप्ट. खालीलपैकी सगळे न्यूरो ट्रान्समीटर आहेत एक्सेप्ट एकाला सोडून. डोपामाइन होता का बाप्पा? होता सर. डोपामाइन पण होता. त्याच्यानंतर गाबा लिहून दिला होता का सर? लिहून दिला होता ना. गामा अमायनो ब्युटरिक ऍसिड म्हणला होता त्यांनी. त्याच्यानंतर सिरोटोनिन लिहून दिलता का सर? हो, दिलता ना सर. म्हणजे कोणता नाही सर न्यूरो ट्रान्समीटर? ट्रोपोनिन नावाचा न्यूरो ट्रान्समीटर नाही सर. म्हणजे आता ट्रोपोनिन आहे काय सर मग? ट्रोपोनिन मेनली फाइंड होतो कशामध्ये माहितीये का? कार्डियक मसल्स मध्ये अँड स्केलेटल मसल्स अँड स्केलेटल मसल्स मध्ये. कोणत्यामध्ये? कार्डियक मसल्स मध्ये आणि स्केलेटल मसल्स मध्ये. आता तू इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची गोष्ट आहे तुला. डायग्नोसिस ऑफ एम आय मायोकार्डियल इन्फेक्शनचं डायग्नोसिस जर करायचं असेल तर काय करतात माहिती का? डॉक्टर ट्रॉप आय किंवा ट्रॉप टी नावाची टेस्ट लिहून देतात. म्हणजे ट्रोपोनिन आय आणि ट्रोपोनिन टी असते ते. मग काऊन देतात सर लिहून? लक्षात घ्यायचं. एम आय मध्ये काय होते सर? ब्लड सप्लाय हार्टच्या मसल्सचा स्टॉप होते. त्याच्यामुळे हार्टच्या मसल्समध्ये टेअर येते, त्याच्यामध्ये बिघाड येतो, त्याच्यामध्ये डिस्ट्रक्शन येते, डिस्फंक्शन होते त्यांचं. आणि त्या टायमाला हे जे ट्रोपोनिन नावाचं आहे, हे ट्रोपोनिन नावाचा हार्मोन त्याच्यामधून रिलीज होते. कशामध्ये? ब्लडमध्ये. आणि ते मोकार फिरते बॉडीमध्ये. ठीक आहे, ट्रोपोनिन. मग त्या ट्रोपोनिनला डिटेक्ट करण्यासाठी डॉक्टर काय करते माहिती का? ट्रॉप आय आणि ट्रॉप टी लिहून देते. आणि डॉक्टरला जर रिझल्ट मध्ये दिसाला की बाबा ह्याला ट्रॉप आहे ह्याच्या बॉडीमध्ये रिलीज झालाय, म्हणजे डॉक्टरला काय कळते? ह्याच्या मसल्सला, हार्टच्या मसल्सला ह्याच्या ब्लड सप्लाय भेटला नाही, त्याच्यामुळे ते डॅमेज झाले आणि त्यांनी काय सिक्रेट केले? त्यांनी ट्रोपोनिन नावाचा हार्मोन सिक्रेट केले आणि ते ब्लड मध्ये दिसायले. म्हणजे ह्याच्यावरून काय कळालं त्याला? ह्याला एम आय येऊन गेला. समज रे हो? म्हणजे ट्रोपोनिन कुठं असते सर? कार्डियक मसल मध्ये आणि स्केलेटल मसल. ठीक आहे. ह्याच्यानंतर काय म्हणतोय? न्यूरॉन्स दॅट रिलीज ॲसिटाइल कोलिन रेफर्स ॲज. आता हे प्रश्न खूप महत्वाचा, खूप छान प्रश्न आहे असं मला वाटते आणि तू हे लक्षात ठेवलं पाहिजे. ॲसिटाइल कोलिन रिलीज करणाऱ्या न्यूरॉन्सला काय म्हटलं जाते असा प्रश्न विचारतो आपल्याला. त्यांना म्हटलं जाते कोलिनर्जिक. आणि हे कशामध्ये प्रेझेंट असतात सर? हे पॅरासिम्पॅथॅटिक मध्ये प्रेझेंट असतात. पॅरासिम्पॅथॅटिक. कोलिनर्जिक कशामध्ये प्रेझेंट असतात सर? पॅरासिम्पॅथॅटिक. मग पॅरासिम्पॅथॅटिक जे न्यूरॉन्स असतील ते काय सिक्रेट करतात? ॲसिटाइल कोलिन सिक्रेट करतात. ठीक, माझा आन्सर काय आलाय सर इथं? ॲसिटाइल, सॉरी, कोलिनर्जिक. आता हे जे ॲडेनर्जिक आहेत सर, हे काय आहेत सर? हे ॲडेनर्जिक काय सिक्रेट करतात? नॉर इफिनेफ्रिन. नॉर इपिनेफ्रिन. आणि हे नॉर इफिनेफ्रिन कशामध्ये येते सर? सिम्पॅथेटिक मध्ये येते सर. लक्षात घे, याच्यावरून बी क्वेश्चन येऊ शकतो. न्यूरॉन्स दॅट रिलीज नॉर इफिनेफ्रिन रेफर्स ॲज, काय म्हणायचं त्याला मग? ॲडेनर्जिक. न्यूरॉन्स दॅट रिलीज ॲसिटाइल कोलिन, त्याला काय म्हणायचं? कोलिनर्जिक. कशामध्ये येतात? पॅरासिम्पॅथॅटिक मध्ये. ॲड्रेनर्जिक कशामध्ये येतात? सिम्पॅथॅटिक मध्ये. आता प्री गँग्लिओनिक, हे प्री गँग्लिओनिक कुठे रिलीज होतात माहिती का? तुझ्या स्नॅप्सिस मध्ये होतात. त्याच्यामुळे हे कशामध्ये येत नाहीत सर? हे ना तुझ्या ना सिम्पॅथेटिक मध्ये येतात ना पॅरासिम्पॅथेटिक. हे सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये बी सिक्रेट होतात आणि काय करतात? बायपास करतात. पेरिफरल नर्वस सिस्टीमच्या स्नॅप्सिस मध्ये येतात हे. एवढं लक्षात ठेव. ठीक आहे. त्याच्या आता बघ इथं काय विचारले बाबा?
19 क्वेश्चन म्हणते मेनिंजेस आर द कव्हरिंग ऑफ. काय म्हणतोय मेनिंजेस. मला सांग हे शब्द कुठं वाचलेला आहे. सर मेनिंजेस इज अ कव्हरिंग ऑफ ब्रेन असं आम्ही मेनिंजेस शिकताना मेनिंजायटिस शिकताना वाचलं होतं सर. ठीक आहे. मेनिंजायटिस मध्ये काय होते सर, मेनिंजेसच्या लेअर मध्ये इन्फ्लामेशन होते, इन्फेक्शन होते, इन्फ्लामेशन होते, त्याला मेनिंजायटिस म्हणतात. ठीक आहे. मेनिंजायटिस जर झालेला आहे तर त्याची मेन आयडियल त्याचं सॉरी त्याचं क्लिनिकल सिम्पटम मध्ये काय येते सर, नेक स्टिफनेस येते सर. हे क्वेश्चन विचारलेलं आहे, हे बी लक्षात ठेवायचं असलं तर. मेनिंजेस, मेनिंजेस काय सर, कव्हरिंग ऑफ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. L3 L4 पर्यंत स्ट्रेच होते, तिथून मग नंतर अडकते लुंबार मध्ये जाऊन. हेच आहे मेनिंजेस. आता हे जे मेनिंजेस आहे ना बापू, या मेनिंजेसचे टाईप पडतात. मेनिंजेसचे 3 लेअर मध्ये बनलेली आहे. किती लेअरनी बनलेली आहे, 3 लेअरनी बनलेली आहे. सगळ्यात वरची जी लेअर असते त्याला म्हणतात आपण ड्युरा मॅटर. इथंच घे आउटर. मोकार आहे त्याच्यामुळे आउटर म्हणतात तिला सर. तसं नाही, आउटर म्हणजे सगळ्यात बाहेरची. त्याच्यानंतर आहे सर आर्कनॉइड मॅटर. ही काय सर मिडल आहे. त्याच्यानंतर येते तुमची पिया मॅटर, त्यालाच पाया मॅटर म्हणतात कुणी कुणी. ही कोणती आहे, ही आहे सर इन्नर. ठीक आहे, एवढं कळालं. आता हे आर्कनॉइड मॅटर जे आहे याच्या खाली जे स्पेस असते याला म्हणतात, ह्या स्पेसला म्हणतात सब आर्कनॉइड स्पेस. बघ, सब म्हणजे खालचा, आर्कनॉइडच्या खालच्या स्पेसला सब आर्कनॉइड स्पेस म्हणणार, आणि ड्युराच्या खालच्या स्पेसला काय म्हणणार सर मग, सब ड्युरल स्पेस. ड्युरल स्पेस. आणि ड्युराच्या वरच्या स्पेसला काय म्हणणार सर, आता ड्युराच्या वरी आहे म्हणजे इपी आहे सर, इपी ड्युरल. इपी ड्युरल स्पेस. समज रहे हो. हे झालं मेनिंजेस. मग आता माझा आन्सर काय आला सर, मेनिंजेस आर द कव्हरिंग ऑफ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. लंग्स, लंग्सची कव्हरिंग कोणती आहे सर, प्ल्युरा म्हणतात त्याला सर. किडनीची कव्हरिंग कोणती असती सर, किडनीची कव्हरिंगला म्हणतात आपण फायब्रस कॅप्सूल. फायब्रस कॅप्सूल. हार्टच्या कव्हरिंगला म्हणतात सर आपण पेरिकार्डियम. आता ह्याला वडूत बसू का, वडत बसला असतं काय माहिती का, प्ल्युरा. प्ल्युराचे 2 टाईप पडतात, आउटर प्ल्युरल, इनर प्ल्युरल. इनर प्ल्युरल डायरेक्टली मेन लंग्स वरती कव्हरिंग प्रोव्हाइड करते, आणि आउटर प्ल्युरल बाहेरच्या साईडला प्रेझेंट असते. या दोघांच्या मधात प्ल्युरल कॅव्हिटी प्रेझेंट असते, आणि त्या प्ल्युरल कॅव्हिटी मध्ये प्ल्युरल फ्लुइड जमा असतो, आणि ते प्ल्युरल फ्लुइड जर वाढला तर त्याला आपण प्ल्युरल इफ्युजन म्हणतात. आणि त्या प्ल्युरल इफ्युजनला काढण्यासाठी काय वापरली जाते, प्ल्युरल टॅपिंग करतात, म्हणजे पाठीमागे बॅक साईडला तुझ्या निडल टाकतात आणि एस्पिरेट करतात त्या मधातल्या प्ल्युरल फ्लुइडला, आणि त्याला म्हणतात प्ल्युरल टॅपिंग. आणि प्ल्युरल टॅपिंग कोणत्या पॉइंटला केली जाते, 5th इंटरकोस्टल स्पेस ऑफ बॅक साइड ऑफ द चेस्ट, म्हणजे चेस्टच्या मागच्या साईडला 5th इंटरकोस्टल स्पेस मध्ये प्ल्युरल टॅपिंग केली जाते. किडनी आहे, किडनीची जी फायब्रस कॅप्सूल आहे ती फायब्रस कॅप्सूल बनलेली असती, म्हणजे ते टफ कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेली असती. हार्ट आहे, हार्टची जी पेरिकार्डियम आहे ही पेरिकार्डियम 2 ह्याच्यानं बनलेली असती, इन्नर पेरिकार्डियम, इन्नर पेरिकार्डियम, आणि त्याच्यानंतर असती आउटर पेरिकार्डियम. आउटर पेरिकार्डियमचे 2 टाईप पडतात पुन्हा, फायब्रस, आणि त्याच्यानंतर असते सिरस. फायब्रस म्हणजे सगळ्यात वरचा टफ लेअर असती, त्याच्यानंतर असते सिरस. सिरस जी लेअर असते ती सिरस लेअर सिक्रेट करते कशाला, तुमच्या पेरिकार्डियल फ्लुइडला. ते पेरिकार्डियल फ्लुइड कायच काम करते, ल्युब्रिकेशनचं काम करते. प्रेझेंट कुठं असते सर, सिरस मेम्ब्रेन मध्ये आणि इन्नर पेरिकार्डियम मध्ये प्रेझेंट असते. या इन्नर पेरिकार्डियमला काय म्हटलं जाते, इन्नर पेरिकार्डियमला सर इपिकार्डियम पण म्हटलं जाते. आणि ह्या दोघांच्या मधात कोण असते सर, पेरिकार्डियल फ्लुइड असते. आणि हे इपिकार्डियम म्हणजे सर लेअर आहे हार्टवरची. त्याच्यानंतर काय असते सर, मायोकार्डियम. मायोकार्डियमच्या नंतर एंडोकार्डियम. हे वाढवायचं म्हणजे अजून लय वाढते, सध्या नर्वस सिस्टीम चालू आहे त्या हिशोबाने आपण बघू. ठीक आहे. विच इज द प्रोटेक्शन मेम्ब्रेन
कवरिंग द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. आताच पाहिलं बा, प्रोटेक्टिव्ह कवरिंग कोण होती सर? मेनिंजेस. आता डबल डबल सांगायचं काय अर्थ ऐकायला नाही. पेरिटोनियम. पेरिटोनियम कुठं असते सर प्रेझेंट? ऍब्डोमिनल मध्ये. ऍब्डोमिनलची कवरिंग आहे सर. ऍब्डोमिनलची जे मधले जेवढे ऑर्गन्स असतील सर, त्या ऑर्गन्सला एका जागी ठेवण्याचं काम कोणाचं आहे सर? पेरिटोनियम. मग इथं प्रश्न काय बनू शकते? विच लेअर प्रोव्हाइड अन अँकर ऑफ ऍब्डोमिनल ऑर्गन्स. ऍब्डोमिनल ऑर्गन्सला स्वतःवर चिटकवण्याचं काम कोणती लेअर करते? कोणती करते सर? पेरिटोनियल लेअर करते सर. प्ल्युरा आहे सर. प्ल्युरा कुठं प्रेझेंट होती? आताच पाहिलं होतं, लंग्स मध्ये सर. त्याच्यानंतर हे पेरिकार्डियल. पेरिकार्डियल कुठं होती सर? हार्ट मध्ये. ओके, हे झालं सर याचं. डेटा मोकळा झाला त्याचा, ताण घेऊ नको तू. आता काय म्हणते आपल्याला? डोकं दुखतंय. व्हॉट इज करेक्ट ऑर्डर ऑफ मेनिंजस फ्रॉम, बघ इथे हे वाच, फ्रॉम इनसाइड टुवर्ड्स आउटसाइड. म्हणजे हे काय म्हणते माहिती का मला? म्हणते मेनिंजसचं करेक्ट ऑर्डर सांगा म्हणते, मधापासून बाहेरपर्यंत. म्हणजे सगळ्यात मधातली कोणती लेअर आहे त्याच्यावरची आणि त्याच्या सगळ्यात बाहेरची, असं विचारते. आता मला सांगितलं बघ, सगळ्यात मधातली कोणती सांगितली होती? इनर, पिया मॅटर. मधातली आर्कनॉइड मॅटर. बाहेरची ड्युरा मॅटर. चल इथं बघ, सगळ्यात सगळ्यात मधातली सर पिया मॅटर. सगळं पिया मॅटर इथं दिसेल मला. त्याच्यानंतरची सर आर्कनॉइड मॅटर. त्याच्यानंतरची सगळ्यात आउटर म्हणजे ड्युरा मॅटर सर. भेटली सर मला, ताण नाही सर, मिटला, टेन्शन भेटलं सर. तर हे फायदा असते. पहिले जर चांगले प्रश्न केले तर नंतरचे प्रश्न असे लवकर लवकर लवकर, ठीक नाही? कारण त्याच्यामध्येच बघितलं होतं आपण, 360. आपल्या नुसत्या चॅनलचं नाव 360 नाही. आपण अभ्यास बी 360 डिग्री करतो. ताण नाही घ्यायचे. द मिडल लेअर ऑफ मेनिंजस इज. मधातली लेअर कोणती होती? मिडल. आर्कनॉइड मॅटर. ओके, कुठे आहे सर? इथे आहे सर. क्लोराइड प्लेक्झस. इथं एक नवीनच दिसायले सर मला काहीतरी. क्लोराइड प्लेक्झस म्हणजे एकच गोष्ट लक्षात ठेवायची, प्रोडक्शन ऑफ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. सेरेब्रोस्पायनल फ्लुइडच्या प्रोडक्शन मध्ये कोण करते? असा जर प्रश्न आला, प्रोडक्शन ऑफ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड कोण करणार? क्लोराइड प्लेक्झस नावाचा जे असतो हे करतो. हे काय आहे सर? नेटवर्क ऑफ कॅपिलरीज आहे. नेटवर्क ऑफ कॅपिलरीज. हे नेटवर्क ऑफ कॅपिलरीज काय करतात सर? सीएसएफ चं प्रोडक्शन करतात सर. ठीक आहे, मिटला मुद्दा तुला काय होता तर. याच्यावर तो आता पुढचा क्वेश्चन आला तर ह्याच्यामध्ये बी अजून काय लक्षात ठेवायचं का? हे जे प्रोडक्शन ऑफ सीएसएफ होते हे कुठे टाकलं जाते सर? वेंट्रिकल्स मध्ये टाकलं जाते सर. वेंट्रिकल्स मध्ये. हे वेंट्रिकल्स जातात आणि हे जे वेंट्रिकल्स मधलं जे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड होतं हे कशामध्ये जाते सर? तुमच्या सब आर्कनॉइड स्पेस मध्ये जाते सर. हे सब आर्कनॉइड स्पेस मधून हे जे सीएसएफ होता, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, हे कुठे जाते सर? आर्कनॉइड वेली मध्ये जाते सर. वेली मध्ये जाते. आणि आर्कनॉइड वेली मधून कुठे जाणार सर? सेरेब्रल वेन मध्ये जाणार सर. तुमच्या कशामध्ये? आता इथे जागा आहे की नाही? इथं नाही, इथं असेल. इथं सेरेब्रल वेन. मग इथंच आपल्याला सीएसएफ चा फ्लो कळाला. सीएसएफ इथून वेंट्रिकल, वेंट्रिकल मधून सब आर्कनॉइड स्पेस, सब आर्कनॉइड स्पेस मधून आर्कनॉइड वेली, आर्कनॉइड वेली मधून सेरेब्रल वेन, नंतर मग सर्क्युलेशन मध्ये. काय बघ क्वेश्चन? क्वेश्चन आहे सीएसएफ. आताच बघितलं सीएसएफ. सीएसएफ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड इज प्रोड्युस्ड इन. आला आला आला. आता इथं वाचला की नाही टाइम? मग इथं वाचला सर. क्लोराइड प्लेक्झेस. क्लोराइड प्लेक्झेस मध्ये सिक्रेट होत आहे. आर्कनॉइड वेली मध्ये जाऊन तिथून मग तिथं वेन मध्ये जाते, सेरेब्रल वेन मध्ये. हे पण पाहिलं आताच आपण आर्कनॉइड वेली. मेडुला ऑब्लॉंगिटा काय आहे सर? मेडुला ऑब्लॉंगिटा सर जर बघितला मी, मेडुला ऑब्लॉंगिटा काय माहिती का? रेस्पिरेटरी सेंटर म्हणतात त्याला. रेस्पिरेटरी सेंटर म्हटलं जाते त्याला. आणि हे जे ऑप्टिक डिस्क असते सर, ही ऑप्टिक डिस्क काय माहिती का? ऑप्टिक डिस्क. ऑप्टिक डिस्क कुठं प्रेझेंट ती? बॅक साइड ऑफ आय. बॅक साइड ऑफ आय असते, फ्रॉम विच ऑप्टिक नर्व अँड
ब्लड वेसल्स एंटर्स इन आय. आय मध्ये एंटर होतात. आता बघ हे काय, समज हे तुझा असा, हे समज तुझी आय आहे, ठीक आहे. ही अशी आय होती. हं? हं. ह्याच्यामध्ये ही जी ऑप्टिक डिस्क असते ही इथं प्रेझेंट असते, इथं ह्याला म्हणतात ऑप्टिक डिस्क. आणि ह्याच्यामधूनच तुझी जी ऑप्टिक नर्व आहे आणि तुझ्या ज्या ब्लड वेसल्स आहेत ह्या अशा एंटर होतात. कशामध्ये? आयज मध्ये. ठीक आहे, ह्याला म्हणतात ऑप्टिक डिस्क. ओके, समज रहे हो? जस्ट बिहाइंड द रेटिना, रेटिनाच्या मागे अशी प्रेझेंट असते. ही रेटिना आहे समज, योग अशी इथं प्रेझेंट असणार. चल, समज रहे हो? आता काय म्हणतोय, फ्रॉम विच पार्ट ऑफ ब्रेन सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड इज सिक्रेटेड. आताच पाहिलं ना रे, क्लोराइड प्लेक्सिस. एडिटरनं लईच माहिती, एका एकच प्रश्न जास्त टाकले तर. हे काय सर, वेनस सायनस ऑफ ब्रेन. हे काय रिसिव्ह, हे काय करते, रिसिव्ह deoxygenated blood and CSF from arachnoid space. त्याला म्हणतात वेनस सायनस. वेनस सायनस असतो तो. लक्षात ठेवणे का, नाही लक्षात ठेवणे का, तो तुम मग रिटा मोकळा कर की लेणे का. सब आर्कनॉइड सेल ह्याच्यामध्ये काय असतो सर, सीएसएफ प्रेझेंट असते सर. सब आर्कनॉइड सेल्स मध्ये काय करतो सर, ते क्वेश्चनिंग प्रोव्हाइड करतो सर. कशाला? आपल्या ब्रेनला. आणि हे जर सीएसएफ इथं जर वाढायला लागला सब आर्कनॉइड स्पेस मध्ये, तर काय होते सर, इंट्राक्रॅनियल प्रेशर वाढते सर. ठीक आहे, नन ऑफ द अबव इतर नाही. चल, समज रे हो काय आहे, क्लोराइड प्लेक्सिस ऑफ ब्रेन मध्ये सीएसएफ फ्लुइड सिक्रेट होते. ते कशामध्ये जाते सर, ते वेनस सायनस ऑफ ब्रेन मध्ये जाते, आर्कनॉइड वेली मध्ये जाते. सगळं ते आपण नर्वस सिस्टीमच्या सीएसएफ मधच्या फ्लो मध्ये बघितलं होतं. द ब्रेन रिजन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर कोऑर्डिनेशन. आता इथे एक शब्द वाच, हे शब्द आल्या आल्या मी तुला म्हणलं होतं एक गोष्ट लक्षात ठेवायची. कोऑर्डिनेशन जिथं कुठं वाचलं, काय म्हणायचं म्हणलं होतं तुला मी, कोऑर्डिनेशन ऑफ व्हॉल्युंटरी मसल्स मोमेंट पोश्चर अँड बॅलन्स. मी सोपं विचारेल तुला, शरीराचा समतोल राखण्याचं काम मेंदूच्या कोणत्या भागाचं? कोऑर्डिनेशन. सर, सेरे ब्रम का बेलम? लम लम लहान मेंदू, सेरे बेलम. लम मीन्स लहान मेंदू, सेरेबेलमचं काम आहे सर बॉडीचं पोश्चर, मोमेंट, कोऑर्डिनेशन है ना, बॅलेन्स ठेवण्याचं काम कोणाचं आहे? सेरेबेलमचं. आता बघायचं नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन, लॉस ऑफ मसल, लॉस ऑफ मसल कोऑर्डिनेशन. डबल कोऑर्डिनेशन शब्द दिसला सर मला. कोऑर्डिनेशन म्हणजे सर काय आला मला इथं, पुढचं वाचू का सर? ठीक आहे, वाचू. कोऑर्डिनेशन रिझल्ट फ्रॉम डॅमेज टू, म्हणजेच शरीराचं जे कोऑर्डिनेशन आहे, शरीराचा जे समतोल आहे, शरीराचं जे बॅलेन्स आहे ते बिघडतो सर, जर ब्रेनच्या कोणत्या पार्ट मध्ये जर मार लागलेला आहे. कोणत्या पार्ट मध्ये मार लागल्यावर ब्रेनच्या शरीराचा कोऑर्डिनेशन बिघडतो, असा प्रश्न विचारते. तो कोणता बाप्पा? आताच बघितलं होतं, सेरेबेलम. सेरेबेलम काय आहे सर, काय करतो हा सर? बघ लक्षात घे, बॅलेन्स, कोऑर्डिनेशन, पोश्चर मेंटेन ठेवण्याचं काम कोण करते सर? तुमचा सेरेबेलम करतो. आता इथं मी एक गोष्ट तुला मी सांगायची इच्छा आहे, त्यामध्ये माझी इच्छा आहे, झाला तर झाला वेळ थोडा, तू हे लक्षात ठेवावं असं मला वाटतंय. आपण वरून खालीपर्यंत, सेरेब्रम कशाला म्हणतात? मोठा मेंदू सर. काय करतो सर हा? जेवढे कोणते मोठे मोठे काम आहेत सर, जसे की समज कंट्रोल आहे, कंट्रोल, त्याच्यानंतर सर तुमचं थिंकिंग, त्याच्यानंतर सर तुमचा बिहेवियर, त्याच्यानंतर सर तुमचा स्पीच. स्पीच कशामध्ये कंट्रोल केली जाते तुझी? ब्रोकाज एरिया म्हणून असते बघ, ब्रोकाज एरिया. त्याच्यानंतर स्पीच झाली सर. स्पीच नंतर सर तुमचं विजन, त्याच्यानंतर सर तुमची हिअरिंग,
ह्या सगळे जेवढे मोठे मोठे काम आहेत हे कुठं व्हायले सर? सेरेब्रम मध्ये व्हायले. त्याच्यानंतर येते सर तुमचा मिड ब्रेन. नाही नाही, मिड ब्रेन नाही. त्याच्या खाली सेरेब्रमच्या खाली काय येणार तुमचा? थॅलॅमस. थॅलॅमस काय करतो? मेंटेन कॉन्शियसनेस करतो. मेंटेन कॉन्शियसनेस. त्याच्यानंतर काय येतो सर? त्याच्याच खाली सर एक्झॅक्ट असतो हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस म्हणलं की एक गोष्ट लक्षात ठेवायची, टेम्परेचर. त्याच्यानंतरच काय करतो सर? रेग्युलेशन ऑफ हंगर. त्याच्यासोबत सर रेग्युलेशन ऑफ ट्रस्ट. आणि ह्याच्याच सोबत सोबत काय करतो सर माहिती का? अजून एक काम आहे सर ह्याला आपण बॉडीज बायोलॉजिकल क्लॉक म्हणतात. बायोलॉजिकल क्लॉक म्हणजेच स्लीप वेक सायकलला कंट्रोल करतो सर. स्लीप वेक सायकल. त्याच्याच खाली काय आहे सर? मिड ब्रेन. मिड ब्रेन काय करतो सर? हा मिड ब्रेन जो असतो ना, हे ब्रिज बिटवीन ब्रेन स्टीम अँड सेरेब्रम. सेरेब्रमच्या मध्ये आणि ब्रेन स्टीमच्या मध्ये ब्रिजचं काम करते. आणि ह्याच्याच सोबत सोबत इथे एक लय महत्वाचं हार्मोन सिक्रेट होते सर, त्याला म्हणतात आपण डोपामिन. हे झालं मिड ब्रेन. हे मिड ब्रेनच्या खाली कोण असतो सर? पोन्स असतो. पोन्सचं काम काय आहे सर? पोन्स मध्ये 2 रेस्पिरेटरी सेंटर्स असतात. 2 रेस्पिरेटरी सेंटर्स which help to मेडुला. कारण स्वतःहून काम करू शकत नाहीत. नसता ह्यालाच आपण रेस्पिरेटरी सेंटर म्हणलं असतं पोन्सला. पण पोन्स रेस्पिरेटरी सेंटर म्हणजे रेस्पिरेशन कंट्रोल करतात का? नाही. रेस्पिरेटरी सेंटर असतात त्याच्यामध्ये, पण हे काय करतात? मदत करतात कोणाला? तुमच्या मेडुला ऑब्लॉंगेटाला. मग पोन्सच्या खाली कोण येते? मेडुला. मेडुला ऑब्लॉंगाटा. हे काय करते सर? हे वायटल 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 काम आहे त्याच्यामध्ये. बघ काय काय करते. हे सर सगळ्यात पहिले तर तुमचं रेस्पिरेटरी सेंटर ह्याच्यामध्ये. रेस्पिरेटरी सेंटर. त्याच्यानंतर सर तुमचा कार्डियक सेंटर पण ह्याच्यामध्येच आहे सर. कार्डियक सेंटर. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम लय महत्वाचं काम आहे. त्याच्यानंतर ब्लड प्रेशर कंट्रोल सेंटर. ठीक आहे. एवढे महत्वाचे काम आहेत बघायचे. आणि तुझा जे एक उरलेला आहे आता सेरेबेलम, ह्याचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे बॅलेन्स. कोऑर्डिनेशन. समज रे. हे झालं तुझं पूर्ण फंक्शन्स कशाचे? ब्रेनचे. कोणत्या पार्ट मध्ये कोणतं फंक्शन वाले ब्रेनचे. 27वा क्वेश्चन काय म्हणतो आपल्याला? फंक्शन्स ऑफ सेरेबेलम इज ऑल एक्सेप्ट. म्हणजे खालीलपैकी सगळे फंक्शन्स आहेत सेरेबेलमचे, पण एकाला सोडून सर. आता सेरेबेलमचे फंक्शन बघितले आपण सर. मेंटेन मसल टोन, त्याच्यानंतर आहे इक्विलिब्रियम, त्याच्यानंतर आहे मेंटेनन्स ऑफ पोस्चर, आणि त्याच्यानंतर आहे हिअरिंग. आता हे मला सांग, हिअरिंग कोणाचा फंक्शन सांगितला होता मी आताच? बघितलं. हिअरिंग कशाचं आहे सर? सेरेब्रमचं आहे सर. सेरेब्रमचं जर हिअरिंग आहे तर सेरेबेलम मध्ये हिअरिंग होईल का सर? नाही. म्हणजे आन्सर काय सर? डी आन्सर आहे सर. मेंटेनन्स ऑफ मसल टोन, त्याच्यानंतर इक्विलिब्रियम म्हणजे बॅलेन्स. इक्विलिब्रियमला काय म्हणतात? बॅलेन्स. आणि मेंटेन ऑफ पोस्चर, पोस्चरला एकदम ताट थांबलेला आहे तू, थांबलेला ते काम तो. दारू पिली की सेरेब्रम काय होते माहिती का? बिघडते.
मग तुला भिंती धरत 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 घरी जावं लागतं. तू आज का मी तू आज का तुला खेटरान मार देते बाप. तू आज का म्हणल्यावर. त्याच्यानंतर बघ, काय म्हणते, रेस्पिरेटरी सेंटर इज सिच्युएटेड ऍट विच पार्ट ऑफ ब्रेन. 2 पार्ट मध्ये ब्रेनच्या रेस्पिरेटरी सेंटर आहे, पण जे पोन्स मधले रेस्पिरेटरी सेंटर होते ते स्वतःहून डायरेक्टली रेस्पिरेशनला कंट्रोल करतात का? नाही सर. मग रेस्पिरेटरी सेंटर्स कोणाला म्हणतात सर? जे मेडुला ऑब्लॉंगेटा मध्ये प्रेझेंट असते सर. म्हणजे माझा आन्सर काय आहे सर? मेडुला. पोन्स मध्ये असतात सर, पण काय करतात, हे प्रोव्हाइड हेल्प करतात मेडुलाला हेल्प प्रोव्हाइड करतात. 2 रेस्पिरेटरी सेंटर्स असतात पोन्स मध्ये. सेरेबेलम याचं तर काम सर बॅलेन्स होतं, ह्याचा काही संबंधच नाही रेस्पिरेशन, बॅलेन्स राखते ते. थॅलामस काय करतो सर? हे थॅलामस सर तुमच्या कॉन्शियसनेसला मेंटेन कॉन्शियसनेस करतो. मला इथं काय कळायले सर, जर थॅलामस मध्ये जर मार लागला, ट्रॉमा और इंजुरी, मग काय होते सर? पर्सन कोमा मध्ये जाते. जर थॅलामसला मार लागला तर काय होते? पर्सन कोमा मध्ये जाऊ शकते. आता बघ, ऑल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू अबाउट फंक्शन ऑफ ब्रेन एक्सेप्ट. आता हे जे एक माझं राहिलंय सांगण्याचा पॉइंट तुम्हाला, हे जे एक्सेप्ट नाव दिसते ना, हे एक्सेप्ट नाव, असं हे नाव खूप महत्वाचं आहे. हे नाव एक्झाम मध्ये बरोबर आन्सरला चुकीचं करते. एक्सेप्ट म्हणजे सोडून, बाकीचे सगळे बरोबर आहेत, फक्त एकाला सोडून, आणि ते आपला करेक्ट आन्सर असतो. बघ काय म्हणते, स्टेटमेंट आर ट्रू अबाउट फंक्शन ऑफ ब्रेन. ब्रेनच्या फंक्शन्स आहेत खालीलपैकी सगळे, पण एकाला सोडून. सेरेब्रम ऑर फॉर ब्रेन कंट्रोल्स मेंटेन बिहेवियर अँड थॉट्स. बरोबर आहे. कंट्रोल करतो, मेंटेन करतो बिहेवियर अँड थॉट्सला. बरोबर. त्याच्यानंतर सर, ब्रेन स्टीम ऑर मिड ब्रेन कंट्रोल रेस्पिरेशन अँड कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम. आत्ताच रेस्पिरेशन आणि कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम कोण कंट्रोल करते म्हणलं होतं? मेडुला. मग मला सर ही तर वाटच ना झाली. त्याच्यानंतर सेरेबेलम ऑर हिंड ब्रेन रेग्युलेट्स मसल टोन अँड पोस्चर. आताच पाहिलं होतं सर, मसल टोन अँड पोस्चरला रेग्युलेट कोण करते? सेरेब्रम करते सर. बरोबर आहे हा पण. त्याच्यानंतर सर, सेरेब्रम फॉर ऑर, इथं इथं झालं, एडिटरला मार पाहिजे आमच्या. सेरेब्रम ऑर फॉर ब्रेन हेल्प्स इंटरप्रिटेशन ऑफ सेन्सरी मसल्स. सेन्सरी मसल्स इंटरप्रिटेशन करण्याचं काम आहे सेरेब्रमचं आणि फॉर ब्रेनचं. हो सर, 100%. मग ह्याच्यामध्ये कोणतं काम नाही सर? ब्रेन स्टीमचं काम नाहीये सर, किंवा मिड ब्रेनचं काम नाहीये सर, तुमच्या रेस्पिरेशनला आणि कार्डिओस्क्युलर सिस्टीमला कंट्रोल करण्याचं. ओके. आता काय आहे सर? विच पार्ट ऑफ ब्रेन कंट्रोल इंटरग्रेट्स ऍक्टिव्हिटी ऑफ द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमच्या ऍक्टिव्हिटीला कंट्रोल आणि इंटिग्रेट करण्याचं काम कोणाचं? तर कोण करते सर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमला कंट्रोल आणि इंटिग्रेट करण्याचं काम? हे काम असते सर तुमच्या हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस काय करतो सर? ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमच्या ज्या इम्पल्सेस आहेत त्यांना कंट्रोल करण्याचं आणि इंटिग्रेट करण्याचं काम करतो. ऑटोनॉमिक म्हणजे स्वतःहून होणारे आहेत या, ह्याच्यावर तुमच्या शरीराचा कोणता, सॉरी, ह्याच्यावर तुमच्या इच्छाशक्तीचा कोणताच फरक पडत नाही. तू स्वतःच्या अंगाचं टेम्परेचर वाढून दाखव मला. सर त्याला काय, आत्ता आत्ता शेकोटी करतो, शेकोटी पुढे जाऊन बसतो, लगेच टेम्परेचर वाढतं. तुला त्या शेकोटीमध्ये घालून मारावं लागेल. नॉर्मली इथं बसल्या बसल्या, आता मी इथं असं बसलोय, बसल्या बसल्या मी माझ्या मनाला म्हणेल, भाऊ माझ्या हे जे आर्टरी मध्ये ब्लड चालले त्याला थांबून दाखव. नाही सर, कापायचं डायरेक्ट, 100% थांबते. तू तू हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होणार आहे असं जर म्हणल्यावर. हायपोथॅलॅमस कळाला. मिड ब्रेन काय करू लागला सर? मिड ब्रेन तुमचा काय करू लागला सर? डोपामाइनला सिक्रेट करू लागला. ब्रिज होता सर कशामधला? तुमच्या ब्रेन स्टीम मधला आणि ह्याच्यामधला. त्याच्यानंतर सर हायपोथॅलॅमस, हे आताच आपलं उत्तर आहे सर.
थॅलॅमस कॉन्शियसनेसला मेंटेन करू लागला. इपिथॅलॅमस मदत करतो थॅलॅमसला फंक्शनल कामामध्ये. हे झालं तुमचे नर्वस सिस्टीमचे 30 क्वेश्चन्स ज्याच्यावरून समजा आपल्याला असा आयडिया आला की DMR DHS मध्ये आता कोणत्याही प्रकारचा प्रश्न जर आला तुला तर तू ह्याच्यावरून आन्सर देऊ शकतो. अजून भरपूर आहेत. डिसीज कंडिशन ह्याच्यामध्ये मी घेतल्या नाही. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये नर्वस सिस्टीमच्या पूर्ण डिसीज कंडिशनवर व्हिडिओ करू. ठीक आहे. तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. जर ह्याच्यामध्ये काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. जय हिंद.